श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आज हा 15वा श्लोक, त्याच्यावर आपलं निरूपण प्रवचन आता होईल. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तमो भूतभावन भूतेषु देवदेव जगत्पते. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तमो भूतभावन भूतेषु देवदेव जगत्पते. अर्जुन वर्णन करतोय भगवंताचं आणि जाणीवेने वर्णन करतोय, जाणून अनुभवानी युक्त होऊन वर्णन करतोय. तो म्हणतो, हे भूतांना उत्पन्न करणाऱ्या म्हणजे मनुष्यांना, मनुष्य मात्रांना उत्पन्न करणाऱ्या हे मनुष्यांच्या ईश्वरा, हे देवांच्या देवा, देवांचाही देव, हे जगताच्या स्वामी, या जगावर ज्याचं अधिराज्य आहे, हे जग ज्याच्या इच्छेने चालतं, हे पुरुषोत्तमा, हा उत्तम पुरुष, सर्वात उत्तम असा पुरुष जो आहे तो तूच आहेस. आणि तुम्ही स्वतः स्वतःला जाणता. अर्जुन म्हणतो, तुम्ही स्वतः स्वतःला जाणता. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम. अर्जुन म्हणतो, तुम्ही स्वतः स्वतःला पूर्णपणे जाणता. भगवंता, तुम्हाला जाणण्यासाठी दुसरा कोणी समर्थ नाही म्हणले. दुसरं आलं की गेलं म्हणत. द्वैत आलं, जाणणारा आला, जाणून घ्यायची हा जो परमात्मा आहे तो आला, आणि जाणण्याची क्रिया आली. तेव्हा म्हणले, या तीन गोष्टी ते एकरूपतेच्या आड येतात. तिथे एकरूपता होऊ शकत नाही. आणि म्हणून सांगतात की तुम्ही स्वतः स्वतःला पूर्णपणे जाणता. असं भगवंताचं वर्णन अर्जुन करतोय. याचा अर्थ असा, जेव्हा भगवंताचं वर्णन, सद्गुरूंचं वर्णन जेव्हा भक्त करायला लागतो, तेव्हाच त्याचा अर्थ असा की त्याच्या ठिकाणी ज्ञानाची जागृती व्हायला लागली, प्रेमाची जागृती व्हायला लागली, ज्ञानाची जागृती व्हायला लागली, जाणीवेचा मोड त्याच्या ठिकाणी उगवायला सुरुवात झाली. जाणीवेचा मोड उगवायला सुरुवात झाली कधी? जो सद्गुरूंचं वर्णन करतो, जो सद्गुरूंनी जे ज्ञान दिलं त्याचं वर्णन करतो, सद्गुरूंच्या कृपेचं वर्णन करतो. असा वर्णन करणारा जो भक्त आहे, तोच ते ज्ञान प्राप्त करून घेतो. आणि ज्ञान प्राप्त करून घेण्याची त्याची प्रक्रिया सुरू झाली असं समजतं. तेव्हा भक्त कसं जाणतो आणि परमात्मा स्वतः स्वतःला कसं जाणतो आणि भक्त परमात्म्याला कसं जाणतो, अशी प्रक्रियाच अर्जुन या ठिकाणी सांगतोय. तो म्हणतो भगवंता, स्वयमेवात्मनात्मानं वेत्थम, म्हणजे तुम्ही स्वतःला पूर्णपणे जाणता. दुसरा कोणी तुम्हाला जाणू शकत नाही. आम्ही काव्य लिहिलं होतं, अद्वैती तू अबोल, द्वैताचे मधुर बोल. अद्वैती तू अबोल, द्वैताचे मधुर बोल. सत्य सत्य आत्मज्ञान, सत्य सत्य आत्मज्ञान, देशी ऐक्य रूपा. सत्य सत्य आत्मज्ञान, देशी ऐक्य रूपा. शांत शांत परमानंद श्री सद्गुरूपा. तेव्हा
महाराज सुद्धा लिहितात. अवधूत महाराज काय म्हणतात? गजानना श्री सद्गुरु ऐक्य रूपा. गजानन जे सद्गुरु त्यांना म्हणतात ऐक्य रूप. तुम्ही ऐक्य रूप आहात. अवधूत बाळा करी एक रूपा. आणि तुमचे जे बाळ आहेत, जे शिष्य आहेत, त्यांना बाळ असं म्हणतात. अवधूत बाळा करी एक रूपा. तुम्ही एकरूप करून घेता. कोणामध्ये अशी शक्ती नाही की तो एकरूप होऊ शकेल. सद्गुरु त्याला एकरूप करून घेतात आपल्याशी. म्हणजे इथे भगवान आणि सद्गुरु स्वाभाविकपणे ऐक्यरूप आहेत. एकरूप आणि ऐक्यरूप याच्यात फरक आहे. ऐक्यरूप म्हणजे तो स्वतःला जाणतो, त्याला दुसऱ्याची जाणण्याची काही आवश्यकता नाही. आणि एकरूप होणारा हा सद्गुरूंना, भगवंताला जाणत पुढे जातो, एकरूप होतो. आणि म्हणून सांगतात की भगवान सद्गुरू स्वाभाविकपणे ऐक्यरूप आहे. त्याला द्वैत दिसतच नाही म्हणा, ते ऐक्यरूप आहे. त्यांना आपल्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी काहीच करावं लागत नाही. की मी आता आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो, काय साधना करू, काय डोळे मिटून बसू, की ग्रंथ वाचू, की ध्यान करू, की मंत्राचा जप करू, किती जप करू, लाखो 1,00,000 जप करू, की 2,00,000 की किती कोटी जप करू. त्यांना काहीच करावं लागत नाही. ते आहेत तसेच ऐक्यरूप असतात. ते आहेत तसेच ब्रह्मस्वरूप आहेत. ते आहेत तसेच ब्रह्मस्वरूप आहेत, आहेत तसेच ऐक्यरूप आहेत. त्याच्यासाठी काही करावं लागत नाही मिळत. पण जर कोणी म्हटलं की मी पण तसंच आहे, तसं नाही होत म्हणाले. या भक्ती मार्गाच्या परंपरेतून, सर्व प्रक्रियेतून जेव्हा जातो तो, तेव्हा तो एक दिवस पूर्ण असा ऐक्यरूप होतो. आणि तेव्हा मग त्याला काही करण्याची गरज राहत नाही. त्याला ऐक्यरूप असं म्हणतात. गजानना श्री सद्गुरु ऐक्य रूपा. अवधूत बाळा करी एक रूपा. आणि भक्तांना तो एकरूप करून घेत असतो. तेव्हा भगवान सद्गुरु हे स्वाभाविकपणे ऐक्यरूप आहे. त्यांना स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी काही साधना करावी लागत नाही. तुम्ही काय साधन करता, लोक आम्हाला विचारतात. तुम्ही काय करता म्हणलं, आम्ही काहीच नाही करत. नाही, काहीच नाही करत असं नाही म्हणत. त्यांना कशाला सांगायचं. आम्ही सगळं करतो. जप करतो, हे करतो, ध्यान करतो. ध्यान धारण निर्मुक्तो धुकारस्तस्य लक्षणम. तो ध्यान धारण याच्यातून मुक्त झाला. ध्यान धारण करण्याची आवश्यकता नाही. धूली धूसर गात्राणी, दत्तगुरूंचं वर्णन करतात. धूली धूसर गात्राणी, धुळीने माखलेलं यांचं शरीर आहे. धूत चित्तो निरामया, परंतु त्यांचं मन बुद्धी चित्त सर्व एकदम धुतलेलं आहे, स्वच्छ आहे. धूत चित्तो निरामय. ध्यान धारण निर्मुक्तो, ध्यान धारणा करण्यापासून ते मुक्त झाले. धुकारस्तस्य लक्षण, हे त्यांचं लक्षण आहे. म्हणून त्यांना स्वतःला जाणण्याचं, म्हणजे स्वतःच्या स्वरूपाला जाणण्यासाठी काही दुसऱ्या गोष्टीची आवश्यकता पडत नाही. दुसऱ्या व्यक्तीची, पदार्थाची, बुद्धीची, इंद्रियाची, मंत्राची, ध्यानाची, समाधीची पण त्यांना आवश्यकता पडत नाही. कशाची त्यांना आवश्यकता पडत नाही. स्वतःच्या देहाची, मन बुद्धीची, स्वतःच्या चित्ताची, मन बुद्धी चित्ताची, बुद्धीची, कशाचीच त्यांना आवश्यकता पडत नाही. ते जसे आहेत तसेच तसेच ते आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेतात. म्हणून त्यांना ऐक्यरूप असं म्हटलं. गजानन श्री सद्गुरु ऐक्य रूपा. अवधूत बाळा करी एक रूपा. आणि ते काय करतात, ते भक्ताला एकरूप करून घेतात. नाही तर ऋषीमुनी आहे, ध्यानी आहे, काय मौनी आहे, ते म्हणले जंगलात जाऊन किंवा
त्यांच्याकडे कोणी आलं तर ते त्यांना सहन होत नाही, त्यांच्या ह्याच्यात बाधा पडते, ते कोणाला एकरूप करून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. परंतु सद्गुरू सर्वांना एकरूप करून घेतात, ते ऐक्यरूप आहेत आणि ते सगळ्यांना आपल्याशी एकरूप करून घेतात. म्हणजे आपल्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं ज्ञान देतात. एकरूप कसं करतात सद्गुरू? आपल्या भक्तांना ऐक्यरूप कसं करतात, तर त्यांना आपल्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं ज्ञान देतात. ईश्वराचं दोन स्वरूप आहेत, सगुण स्वरूप आणि निर्गुण स्वरूप. मग त्याचं ज्ञान पाहिजे, त्या दोन्ही स्वरूपाचं ज्ञान पाहिजे. सगुण स्वरूपाची प्रेम भक्ती करून ते घेतात, सगुण स्वरूपाची प्रेम भक्ती करायला लावतात. त्याला म्हणाले प्रेम करा, भक्ती करा, ज्ञान घ्या, प्रेम भक्ती ज्ञान, प्रेम भक्ती ज्ञान रूप, ही खूण दाखवली. म्हणजे ही खूण आहे. सगुण आणि निर्गुणाला जाणण्याचे खूण काय? प्रेम भक्ती ज्ञान. स्वरूपाची प्रेम भक्ती ते करून घेतात. कसं? सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं ज्ञान देऊन. ते आपल्या बाळांना म्हणजे आपल्या भक्तांना आपल्या सगुण निर्गुण स्वरूपाशी एकरूप करून घेतात. भक्त नाही होऊ शकत म्हणा. कोणी म्हणेल की मी जातो आणि एकरूप होतो, असं नाही. ते आपल्या सद्गुरू आपल्या निर्गुण आणि सगुण दोन्ही स्वरूपाशी एकरूप करून घेतात. हे सद्गुरूंचं महात्म्य आहे म्हणा. ते या कार्यामध्ये कसं करतात? आपल्या स्वरूपाशी सगुण निर्गुण स्वरूपाशी एकरूप कसं करून घेतात? ते कार्यामध्ये भक्तांना खेळ खेळण्यास शिकवतात. आता असं वाटतं की अरे सगुण निर्गुण स्वरूपाशी तुम्ही एकरूप करायचं ते सांगा ना. सगुण निर्गुण तुमच्या निर्गुण स्वरूपाशी कसं एकरूप व्हायचं, सगुण स्वरूपाशी कसं एकरूप व्हायचं ते सांगा. तर ते म्हणतात तुम्ही कार्यामध्ये आपण खेळ खेळू. अरे खेळ कुठे आणि एकरूप होण्याचं हे कुठे होणार? हेच तर आहे म्हणले, हेच तर गुह्य आहे. खेळ खेळायला शिकवतात आणि म्हणून तर कार्य त्याने सुरुवात केली आहे म्हणा. या कार्यामध्ये त्याच्या निर्गुण स्वरूपाशी ते एकरूप कसं करून घेतात कार्याच्या द्वारे, आणि त्यांच्या सगुण स्वरूपाशी ते एकरूप कसं करून घेतात. हे कार्य आहे म्हणून, आणि कार्यात खेळ शिकवतात. ते कसं खेळायचं आणि या खेळामध्ये या कार्यामध्ये कसं खेळायचं हे तुला मी शिकवतो. म्हणजे रडीचा धाव खेळायचा नाही, चिडचिड करायची नाही, आपलं काही ठेवायचं नाही. म्हणजे आपलं मन मोठं पाहिजे, उदार पाहिजे. आपलं मन मोठं, जो आपलं मन मोठं करतो त्याला त्या व्यापक निर्गुण निराकार परमेश्वराचं ज्ञान होतं. आणि जो असं म्हणतो की मलाच झालं पाहिजे, असं झालं तुम्ही कधी, नाही तर नाही, त्यांचं नाही, त्यांचं मला सांगू नका, यांचं मला सांगू नका, त्यांचं सांगू नका, मग तो कधीच व्यापक नाही होऊ शकत. आणि म्हणून तर हा खेळ आहे. या खेळामध्ये त्याला व्यापक होणं भाग पडतं. हळूहळू त्याचे जे बंद असतात, त्याने जे आपल्या मनात ठरवलेलं असतं ते खेळता खेळता सगळं बाहेर पडतं. सर्व बंधनं त्याच्या मनाची हे होते, तो मोकळा होतो. खेळामध्ये कसं खेळ खेळताना एवढी धुंद चढते, एवढा आनंद होतो की सगळं काही गळून पडतं. त्याचं स्वतःच स्वार्थ, स्वतःच काही त्याचं तत्वज्ञान, हे सगळं त्याचं मोडून पडतं. म्हणजे सगळं मोडतं त्याचं, आणि त्याचं मन हळूहळू व्यापक 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 व्हायला जातं. मन जर व्यापक नाही झालं तर व्यापक परमात्म्याचं दर्शन घडणार नाही, त्या निर्गुण निराकाराचं दर्शन घडणार नाही. म्हणून या खेळामध्ये, कार्यरूप खेळामध्ये व्यापक होण्याचं आणि निर्गुण निराकाराचं ज्ञान होण्याची अशी व्यवस्था केलेली आहे. सर्वजण एकत्र येतात आणि त्याच्यामुळे सर्वांचे हृदय एक होतात. एक रूप हो सगळे आम्ही ऐक्याच्या बळे. ऐक्याचं बळ असतो. त्या महाकुंभमध्ये किती करोड लोक आहेत आणि त्याचं ऐक्याचं बळ किती किती असतं. तसं म्हणाले या कार्यामध्ये असा खेळ, तो महाकुंभ म्हणजे खेळच आहे, परमेश्वराच्या भक्तीचा खेळ आहे. आणि त्याच्यामुळे सर्व लोक एकत्र येतात आणि एवढा आनंद
सर्व भोगतात आणि त्याच्यामुळे त्यांचं मन आहे ते व्यापक 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 होत जात. आणि ज्याचं मन व्यापक झालं त्याला त्या व्यापक परमात्म्याचा अनुभव येतो. आणि म्हणून हा खेळ आहे. हा खेळ खेळायला शिकवतात भगवान. भक्ताच्या ठिकाणी जाणीव या खेळामुळे आपोआप जागृत होत जाते. जसं जसं तो खेळात रमतो तसतशी त्याला निर्गुणी कळायला लागतं. कारण त्याचं मन व्यापक होतं आणि त्याच्यामुळे त्याला व्यापक निर्गुणाचा स्पर्श होतो. निर्गुण निराकार परमेश्वर हा व्यापक आहे. त्या व्यापकाचा त्याला स्पर्श होतो कार्यामध्ये. कार्यात जर तो आला नाही, तो घर कोंबडा होऊन राहिला, आपल्या घरापुरतच आपलं एवढ्या पुरतच तो विचार करत राहिला, तर त्याला त्या निर्गुण निराकार परमेश्वराचे ज्ञान होणार नाही, त्याचं मन व्यापक होणार. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी खेळ खेळता खेळता ही जाणीव आपोआप जागृत होते, आपोआप होते जागृत. त्या निर्गुण निराकार व्यापक स्वरूपाची जाणीव आपोआप तो जाणायला लागतो. या खेळ खेळता 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 तो जाणायला लागतो, आपोआप जागृत होत जातो. आणि या जाणीवेने तो भक्त सद्गुरूशी एकरूप व्हायला लागतो. कारण सद्गुरू हे व्यापक आहे. सद्गुरूच्या ठिकाणी अनेक भक्त आहेत. काय संपूर्ण सद्गुरूच्या ठिकाणी संपूर्ण भारत काय, संपूर्ण पृथ्वीवरचे सर्व देश आले तरी त्यांच्या ठिकाणी ते सामावून घेऊ शकतात. त्यांना ते ज्ञान देऊ शकतात. त्यांना ते काही सगुण निर्गुण स्वरूपाचं एकरूप करून घेऊ शकतात. एवढी त्यांची शक्ती आहे. तेव्हा असं सद्गुरूंचं जे हृदय व्यापक आहे तसं आपले हृदय व्यापक होत गेलं पाहिजे, व्यापक होत गेलं पाहिजे. नाही तर आपण सिकुडा मन छोटा भया अपनी अकड दिखाय, जेव्हा तो अकड दाखवतो ना तेव्हा लक्षात येतं, अरे हा काही संकोच झाला याचं मन छोटं झालं, एकदम छोटं झालं. सिकुडा मन छोटा भया अपनी अकड़ दिखाए, जो अकड़ के रह गया कहाँ बड़ा हो पाए, रे मनुआ कहाँ बड़ा हो पाए. जो आपली अकड़ दाखवत राहिला तो कसा मोठा होईल म्हणजे. तेव्हा ही जाणीव खूप महत्वाची आहे. म्हणजे ही जाणीव कुठून येते, खेळ खेळता खेळताच ती जाणीव आपोआप. नाही तर जाणीव म्हणजे काय हो, अरे खेळ खेळायला लाग म्हणले सद्गुरूंच्या कार्यात. सद्गुरू जे सांगतात ते करायला लाग. म्हणजे तुला जाणीव म्हणजे काय कळेल. आणि जाणीव कशी आपली व्यापक होत. जाणीव ही गोष्ट अशी आहे की ती व्यापक होत जाते. जशी हवा आहे व्यापक, आकाश आहे आकाश व्यापक. तसं म्हणजे जाणीव आहे, जाणीव ही व्यापक होणारी गोष्ट आहे. तिचं लक्षणच असं आहे की जाणीव ही व्यापक होत जाते. आणि ती कुठे कुठे निर्माण होते, हृदयाच्या ठिकाणी. पण बाह्य सद्गुरूंच्या कार्यामध्ये आपण जसजसे विरघळत जातो तसं म्हणाले ती जाणीव निर्माण होतं. अहंकार विरघळत जातो आपल्यापुरतं स्वार्थी जे आपले विचार आहेत ते विरघळत जातात. आणि जाणीवेचा उदय होतो. आणि ही जाणीव या कार्यामध्ये होते होणार. आणि त्याने निर्गुण आणि सगुण दोन्ही जाणता येतात. तेव्हा सद्गुरू ही जाणीव आपल्या भक्तांच्या ठिकाणी कशी निर्माण करतात. आमचं एक पद होतं त्यातल्या काही घोडी आहेत. खेळ खेळता खेळी कळते, खेळी कळता मनही रमते, मनही रमता जाणीव फुलते, कदंब वृक्षा परी अवतरे वैकुंठच भुवरी, अवतरे वैकुंठच भुवरी. भक्ताला वैकुंठात जावं लागत नाही. म्हणजे एवढा प्रवास करून जावं लागत. तो भगवंताला या भूमीवरच बोलवतो, भगवंता तुम्हीच या म्हणे. आणि भगवान येतात म्हणे. नाहम वसामी वैकुंठे, त्या वैकुंठात मी राहत नाही म्हणे. मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. आणि म्हणले या भूवर तो सद्गुरु रूपाने येतो आणि कार्य त्याचं
कार्याची स्थापना करतो तो आणि भक्त मिळून या कार्याचा विस्तार करतो. जो ह्या कार्याच्या विस्तारामध्ये जो सहभाग घेतो तो त्याची जाणीव विस्तारित होते. तो निर्गुणालाही जाणतो, सगुणालाही जाणतो. त्याची जाणीव फुलत राहते. कदंब वृक्षासारखी त्याची जाणीव फुलत राहते. आणि अशी जाणीव फुलता फुलता ती जाणीवच त्याला अनुभव आणून देते. परमात्म्याचा निर्गुण आणि सगुण स्वरूपाचा अनुभव आणून देते. तेव्हा हा शब्द, जाणीव हा शब्द इतर ठिकाणी तुम्हाला इतर कुठल्या ग्रंथात दिसणार नाही. म्हणजे क्वचित दिसला तरी तो वेगळ्या प्रकारे, परंतु जाणीव हा संत सत्पुरुषांच्या सद्गुरूंच्या संप्रदायाच्या त्या अनुभवातून आलेला आहे जाणीव शब्द. तेव्हा खेळ खेळता खेळी कळते. सद्गुरूंच्या कार्यामध्ये खेळलं असता सद्गुरू सांगतात अरे असं करा, असं करा, असं करा. असं करता करता तो जेव्हा करतो आणि करतो तर त्याला अनुभव येतो. जो करतो त्याला अनुभव येतो आणि अनुभव येतो तेच म्हणाले जाणीव. आणि असे अनुभव घेता घेता ते जाणीव फुलत 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 जाते म्हणा. जो जास्त सद्गुरूंच्या कार्यामध्ये अनुभव घेत असतो, जास्त सद्गुरूंच्या कार्यामध्ये जो सक्रिय होतो, जो जास्त सक्रिय होतो त्याला त्याची जाणीव जागृत होते, जास्त जागृत होते. आणि जास्त जागृत झाली की जास्त व्यापक होते. आणि जास्त व्यापक झाली की त्याला भगवंताच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपाचा अनुभव आपोआप त्याच्या ठिकाणी येतो. आपोआप सद्गुरू काही त्याला देतात आणि घेतात असं नाही म्हणा. त्याच्या ठिकाणी अरे त्याला सांगतात तू खेळायला ये म्हणा, बस. पाण्यात उतरल्याशिवाय तुला पोहायला येणार नाही. पोहायचं कसं तर म्हणले पाण्यात त्याला ढकलून देतो आणि पाण्यात ढकलून दिल्यानंतर तो आपोआप हातपाय मारतो आणि मग ते त्याला सांगतात अरे असं नाही, असं नाही, असं आहे, मग शिकवतात त्याला. तसं म्हणली जाणीव त्याला येते, जाणीव फुलते आणि मग या वैकुंठाच्या सुखाचा अनुभव, काय वैकुंठाच्या सुखाचा अनुभव त्याला हळूहळू यायला लागतो. एकदम तो आला आणि त्याला सुखाचा अनुभव आला असं नाही म्हणाला. आधी तो सुख दुःख करता 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 सुख वाढत जातं आणि दुःख कमी होत जातं. आणि मग त्याला या सद्गुरूंच्या वैकुंठामध्ये सर्व सुखाचा अनुभव त्याला यायला लागतो. या कार्यामध्ये त्याला सर्व सुखाचा अनुभव येतो. तेव्हा सांगतात मग याला कारण काय म्हणाले, जाणीव. म्हणून ही जाणीव जाणून घेतली पाहिजे. जाणीव म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे की ज्या गोष्टीने सर्व गोष्टी कळतात, सर्व काही कळतं, सर्व ज्ञान कळतं, जाणीवेने सर्व ज्ञान कळतं. तेव्हा म्हणले भगवान सद्गुरू आत्मा हे शुद्ध जाणीव स्वरूप आहेत म्हणा. आत्मनात्मानम, ते स्वतःच्या आत्म्याने स्वतःला जाणतात. तसा भक्तही या कार्यामध्ये येता येता जाणीव फुलता फुलता तो जाणायला लागतो. आत्मनात्मानम, स्वतःला जाणतो म्हणा. तसं म्हणजे सद्गुरू भगवान आत्मा हे जाणीव स्वरूपच आहे म्हणले. ते आणि जाणीव वेगळं नाही. ते म्हणजेच जाणीव. सद्गुरू म्हणजेच जाणीव आणि जाणीव म्हणजेच आत्मा आणि जाणीव म्हणजेच भगवान, जाणीव म्हणजेच परमात्मा. आणि जाणीव आणि आत्मा ऐक्य रूप आहे, एकच आहे म्हणजे. आत्मा म्हणजे काय हो? अरे आत्मा म्हणजे जाणीव बाबा. त्याला वेगळं नाव, आता तुम्ही वेगळं काही सांगता, हा त्याचं वेगळं नाव आहे. आत्म्याचं नाव जाणीव आहे, आत्म्याचं नाव ऐक्य रूप आहे. आणि जाणीव हीच आत्मशक्तीच आहे. जाणीव ही आत्मशक्ती आहे आणि म्हणून ती जाणीव प्राप्त करून घेतली पाहिजे प्रत्येकाने. जाणीव ही आत्मशक्ती आहे आणि परमात्मा हा शक्तिमान आहे. परमात्मा हा शक्तिमान आहे, त्याच्या ठिकाणची जाणीव आहे ती शक्ती आहे. आणि शक्ती आणि शक्तिमान हे दोघे ऐक्य रूपच आहे. त्या देवी आम्ही त्या शक्तिगीतेमध्ये लिहित होतो तेव्हा तिथे आहे
की शक्ती शक्तिमान हे कसे ऐक्य रूप आहेत. शक्ती आणि शक्तिमान हे दोघे एकच आहे, ऐक्य रूपच आहे. म्हणजे ही जी शक्ती आहे ही जाणीव, ती कुठली शक्ती आहे? जाणीव आहे. मग ही जाणीव आत्म्याच्या ठिकाणी रममाण झाली की भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचा अनुभव आणून देतो. काय गंमत आहे त्या जाणीवेची. जाणीव ही आत्म्याच्या ठिकाणी रममाण झाली आणि ती आत्म्याच्या ठिकाणी रममाण कशी होते? तर म्हणले सद्गुरू जे ज्ञान सांगतात त्या ज्ञानाचा चिंतन मनन निधिध्यासन करता 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 ती जाणीव फुलते आणि ते आत्म्याचा अनुभव आणून देते, आत्म्याच्या ठिकाणी रममाण होते आणि ते निर्गुण निराकार आत्म्याचा अनुभव आणून देते. म्हणून म्हणतात जाणीव आत्म्याच्या ठिकाणी रममाण झाली की भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचा अनुभव आणून देतो. किंवा जाणीव ही ज्ञानात रममाण झाली. सद्गुरू जे ज्ञान सांगतात त्या ज्ञानाचा जेव्हा त्याला आनंद व्हायला लागतो, सद्गुरू काय सुंदर सांगितलं म्हणा. ते आमचे संजीव चव्हाण सांगतात, सद्गुरू काय आमचं भाग्य म्हणले, तुम्ही एवढं सांगता, हे आमचं भाग्य आहे म्हणले, फार मोठं भाग्य आहे. काय ते अशी त्यांना जाणीव झाली की तुम्ही सांगता हे काही साधी गोष्ट नाही म्हणत, आणि तुम्ही आम्हाला सांगता आमचं केवढं भाग्य आहे म्हणा, केवढी भाग्यवान. आणि खरंच आहे म्हणा, हे तुम्हाला कुठल्या पुस्तकात नाही मिळालं. ही जाणीव आत्म्याच्या ठिकाणी रममाण झाली म्हणजे सद्गुरूंच्या ज्ञानात रमायला लागली. म्हणून आम्ही विचारतो काय विषय आला होता गुरुवारी, मग तो सांगतो असं असा विषय आला होता. मग तोही रमतो, आम्ही रमतो. आणि हे रमणं जे आहे ते आत्म्याच्या ठिकाणचं रमणं आहे. आणि ही जी जाणीव आहे ती म्हणाले निर्गुण निराकार आत्म्याची जाणीव, भगवंताच्या निर्गुण निराकार स्वरूपाची जाणीव. म्हणून हे प्रवचन म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणून सद्गुरूंची ग्रंथ ही साधी गोष्ट नाही, सद्गुरूंचा संवाद ही साधी गोष्ट नाही. ही निर्गुण निराकार परमात्म्याच्या ठिकाणी रममाण करते आणि निर्गुण निराकार परमात्म्याचं दर्शन करून देते. तिला जाणीव असं म्हणतात. निर्गुण निराकार परमात्म्याचं दर्शन करून देते, त्याच्या ठिकाणी रममाण होते. मग ती रममाण कशी होते? ज्ञानाने रममाण. ज्ञानाने जे जाणलं जातं ते निर्गुण म्हणतात. निर्गुण म्हणजे काय हो? ते कशाने जाणलं जातं? जे सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानाने कळतं म्हणजे ते जाणीव. कळणं म्हणजे काय हो? कळणं म्हणजे जाणीव. निर्गुण ज्ञानाने निर्गुण निराकार कळतं म्हणजे जाणीव निर्माण होते निर्गुण निराकाराची. आणि ती जाणीव निर्गुण निराकाराच्या ठिकाणी रममाण झाली, एकरूप झाली की त्या निर्गुण निराकार स्वरूपाचा अनुभव आणून देते. म्हणजे जाणीव दोन्ही प्रकारे. जाणीव आत्म्याच्या सद्गुरूंच्या संकल्पाच्या ठिकाणी जेव्हा एकरूप होते तेव्हा म्हणले ती या सृष्टीच्या रूपाने सगुण परमात्म रूपाने प्रगट होते. आता सगुणाचा अनुभव ती जाणीव कशी आणून देते? निर्गुणाचा अनुभव घेतला ते ज्ञानाने, सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानाच्या ठिकाणी रममाण होता 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 चिंतन मन करता करता त्यांच्याशी संवाद करता करता निरूपण ऐकता. म्हणून अत्यंत लक्षपूर्वक निरूपण ऐकलं पाहिजे. ते घोरपडे म्हणतात आम्ही सगळ्यांना सांगतात, अरे लक्षपूर्वक ऐका, बरोबर ऐका. इकडे तिकडे जरा मन झालं म्हणलं गेलं, तुम्हाला नाही करणार. परमात्म्याचं सगुण निर्गुण स्वरूप नाही करणार. ते बऱ्याच ठिकाणी अनुभव घेऊन आले, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे. म्हणजे अगदी एकदम सावधानता, एकाग्रता यांनी ऐका म्हणत. काय म्हणतात? जाणीव आत्म्याच्या ठिकाणी रममाण झाली की म्हणले भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचा अनुभव आणून देतो. निर्गुण स्वरूपाचा अनुभव कसा घ्यायचा? भगवंताच्या आत्म्याच्या ठिकाणी रममाण झाले. आत्म्याच्या ठिकाणी रममाण कसं व्हायचं? तर ज्ञानाने, सद्गुरू जे ज्ञान देतात त्याचा जेव्हा आनंद होतो तेव्हा तो आनंद होतो ही जाणीवमुळे आनंद होतो. सद्गुरूंचं वचन ऐकलं की आनंद होतो, त्याला जाणीव असं.
जाणीवेचा अनुभव कसा येईल सद्गुरू आम्हाला? अरे तुला आनंद होतो ना. म्हणतात गुरुवार रविवार अशी आम्ही वाट बघत असतो, कधी येतो असं जे म्हणतात आणि तसा तो अनुभव घेतात, तर त्याचा जाणीव तो आनंद होतो त्यांना ऐकल्यानंतर, ऐकत असताना आणि ऐकल्यावर. म्हणजेच त्यांच्या ठिकाणी जाणीव निर्माण झाली आहे, होत आहे, हळूहळू जाणीव निर्माण होते. आणि मग ही जाणीव निर्माण झाली, सद्गुरूंचं ज्ञानाचं त्यांना आनंद व्हायला लागला की ती म्हणले त्याच्या भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचा अनुभव आणून देते. आणि आता सगुण स्वरूपाचा अनुभव कसा आणून देते ते सांगतात. आत्म्याच्या आणि सगुण सद्गुरूच्या संकल्पाच्या ठिकाणी जेव्हा ती जाणीव रममाण होते, ती या सर्व सृष्टीच्या रूपाने सगुण परमात्मा रूपाने प्रगट होते. आणि म्हणजे एकोहम बहुश्याम, भगवान काय सांगतात की मी एकच आहे, आत्मस्वरूपाने निर्गुण आहे, मी बहुरूप घेतो म्हणाले. म्हणजे सृष्टीच्या रूपाने मी नटतो म्हणाले, अनेक रूपाने. तेव्हा ते कसं, सृष्टी कशी निर्माण होते? सद्गुरूच्या संकल्पाने, आत्म्याच्या परमात्म्याच्या संकल्पाने सृष्टी निर्माण होते. आणि सद्गुरूंच्या संकल्पाने काय होतं? कार्यसृष्टी निर्माण होते. कार्यसृष्टी सद्गुरूंच्या संकल्पाने निर्माण होते. सद्गुरू म्हणतात अरे असं करा, आता आपण हे असं करू, मग इकडे जाऊ तिकडे जाऊ, आता हा कार्यक्रम करू, आता यांना बोलवू, यांना मंत्र देऊ, हे पुस्तक आपण लिहू, याचं प्रकाशन आपण करू, ही मूर्तीची स्थापना आपण करू. असं जो संकल्प सद्गुरू करतात ना, ती संकल्पाची जाणीव, त्या संकल्पाच्या ठिकाणी ही जाणीव जेव्हा निर्माण होते, तो आनंद होतो. अरे वा, सद्गुरू असं करायचंय का? हा, आपण असं करूया. तो जो आनंद निर्माण होतो, ती जाणीव या सगुण संकल्पाच्या ठिकाणी निर्माण झाली, रममाण झाली. सद्गुरूच्या कार्यामध्ये जे जे घडत आहे त्याच्यात एवढा आनंद, एवढा रस तो घ्यायला लागला. सद्गुरूंच्या कार्यामधले जो रस घ्यायला लागला, रसो वैसा, की मग झाला तो रममाण. कसा? सद्गुरूंच्या आणि परमात्म्याचा संकल्प काही वेगळा नाही म्हणत. तेव्हा त्या सद्गुरूंच्या ठिकाणी जो संकल्प कार्याचा आहे त्याच्यात तो त्याला आनंद व्हायला लागला, तो रममाण व्हायला लागला, की म्हणले त्याच्या ठिकाणी ती जाणीव निर्माण झाली. कशाची? सगुणाची जाणीव निर्माण झाली, सगुण साकाराची. आणि सगुण साकाराची जाणीव निर्माण झाली, त्याचा आनंद निर्माण झाला, की म्हणजे त्याला सगुण साकार परमात्म्याचा अनुभव यायला लागला. सगुण साकार परमात्म्याचा अनुभव त्याला यायला लागला. तर म्हणले सगुण साकार परमात्म्याचा आणि निर्गुण निराकार परमात्म्याचा अनुभव कशाने येतो? जाणीवेने येतो. आणि कार्याच्या द्वारे आणि त्यांच्या ज्ञानाच्या द्वारे येतो, प्रेमाच्या द्वारे आणि ज्ञानाच्या द्वारे येतो. म्हणजे जाणीव आत्म्याच्या ठिकाणी मुराली की निर्गुण स्वरूपाचा अनुभव येतो, आणि जाणीव आत्म्याच्या ठिकाणी स्फुरली म्हणजे बाहेर. जाणीव आत्म्याच्या ठिकाणी मुराली की निर्गुण स्वरूपाचा अनुभव येतो, आणि जाणीव आत्म्याच्या ठिकाणी स्फुरली सद्गुरूंच्या संकल्पाच्या रूपाने बाहेर, की सगुण साकार भगवंताचा अनुभव येतो. स्फुर्ण आणि मुरण आणि स्फुर्ण. जाणीव मुराली आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानाने, की आत्म्याचा निर्गुण निराकार आत्म्याचा अनुभव येतो. आणि जाणीव सद्गुरूंच्या संकल्पाच्या रूपाने, तो संकल्प आपण आपल्या ठिकाणी घेतला की आत्म्याच्या ठिकाणी जाणीव स्फुरते आपल्या, आणि तो सगुण साकार भगवंताचा अनुभव येतो. आणि दोन्ही अनुभव घ्यायलाच पाहिजे म्हणा, याच्यातून सुटका नाही. आम्ही निर्गुण निराकाराचा अनुभव घेतो तसं नाही जमणार, कारण परमात्मा सगुण साकार निर्गुण निराकार दोन्ही आहे, दोन्ही रूपाने. म्हणून निर्गुण निराकार सगुण साकार भगवंत हे ऐक्य रूप आहेत, त्याला ऐक्य रूप. जाणीवमुळे कार्य घडत राहत. सगुण साकार परमात्म्याच्या ठिकाणी जाणीव जाणीव आहे, आणि हे त्याच्यामुळे सृष्टीचं कार्य घडतं, अवतार प्रगट होतो. सगुण साकार परमात्म्याच्या ठिकाणी अवतार कसा प्रगट होतो? तर त्याला जाणीव निर्माण होते, अरे असुर मातले आहे, धर्माची हानी झालेली आहे, धर्माचा राज, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम. मग तो सगुण होतो. कधी? तदात्मानं सृजाम्यहम, आत्मानं स्वतः मीच माझ्याच ठिकाणी अवतार घेतो म्हणा. काय? यदा यदा ही धर्मस्य, धर्माला ग्लानी येते आणि अधर्म वाढायला लागतो, तेव्हा मी आपल्या स्वरूपाने माझ्या ठिकाणी जाणीव निर्माण होते. आता अवतार घेतला पाहिजे. मग अवतार घेऊन मी प्रगट होतो. म्हणजे जाणीवनीच सगुण साकार होतो. अवतारी भगवान सद्गुरू स्वतःला जाणत असतो. सद्गुरू स्वतःला जाणतात. अवतारी पुरुष स्वतःला जाणतात. त्यांचे चरित्र, लीला, त्यांचं धर्मकार्य, त्यांचं भक्तोद्धाराचं कार्य, त्यांचं ज्ञानस्वरूप जसं जसं प्रगट होत जातं तसं म्हणले सगुण साकार अवतारी भगवंताच्या ठिकाणी जाणीव फुलत जाते. सगुण साकार अवतारी पुरुष सद्गुरू यांच्या ठिकाणी सगुण साकार अशी जाणीव कशी फुलत जाते. सगुण साकार अशी की धर्म या कार्यामध्ये त्यांचं चरित्र प्रगट व्हायला लागतं. या कार्यामध्ये आमच्या सद्गुरूंचं चरित्र प्रगट झालं. अनेक संत सत्पुरुषांचं चरित्र प्रगट झालं. त्यांच्या लीला प्रगट झाल्या. त्यांचं धर्म कार्य प्रगट झालं. त्यांचं भक्तोद्धाराचं कार्य प्रगट झालं. त्यांचं ज्ञानस्वरूप प्रगट झालं. हे सर्व प्रगट झालं. याला काय म्हणतात म्हणाले? सगुण साकार. आणि हे सगुण साकारचं जाणीव कशाने निर्माण होते? त्यांचं चरित्र जाणलं की, त्यांच्या चरित्र लीला जाणल्या, त्यांचं धर्म कार्य जाणलं, त्यांचं भक्तोद्धाराचं कार्य जाणलं, त्यांचं ज्ञानस्वरूप जाणलं. या गोष्टी जेव्हा घडत असतात कार्यामध्ये सगळ्या गोष्टी घडतात, पण मनुष्य झोपलेला असतो. हा घडलंय, हा एक कार्यक्रम झाला, तो झाला, दुसरा झाला, हा गुरुवार झाला, तो शुक्रवार झाला, तो झोपलेला आहे. त्याच्या ठिकाणी काही जागृती होत नाही. पण जो सजग आहे, जो सजग होऊन बघतो आणि जाणीवच त्याला सजग ठेवते म्हणा. पोरा सावध रे स्वरूपी जागे. पोरा सावध हो. संत सत्पुरुष आपल्या भाषेत सांगतात, सोप्या भाषेत सांगतात. पोरा सावध रे स्वरूपी जागे. स्वरूपी जाग. कुठल्या स्वरूपी? सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपाच्या ठिकाणी तू जागृत हो. जागृत कसा होशील? जाणीव जेव्हा होईल तेव्हा तू जागृत होशील. जाणीवेने तू जागृत होशील ना. स्वरूपी जागे. दूरवर पायी गड्या. दूरवर बघ म्हणाले. तू संसारात दडून बसलाय, दडी मारून बसलाय. दूरवर बघतच नाही म्हणाले, नुसतं संसारात बघतो आपल्या. उडील हा रागे. तो म्हणले तो बसलाय. तो काळ म्हणाल, तो काळ तिथे वाट बघतोय. आणि हळूहळू जसा काळ जातो तसा तो काळ जवळ येतो. म्हणजे काळ दूर नाही, काळ जवळ येतो. आणि तो ओढतो आपल्या मनुष्याला, तो ओढतो. रागाने ओढतो. म्हणले तुला इथे कशाला पाठवलाय? सद्गुरूंच्या कार्यात शिकायला पाठवलाय. प्रेम, भक्ती, ज्ञान, जाणीव सगळं करून घ्यायला पाठवलं. तू करतो काय म्हणाले? तुझे संसार करत बसला, संसारिक संसार, आणि त्याच्यात गुणगान करत बसला. त्याच्यामुळे तो काळ त्याच्यावर रागवतो. याच्यासाठी काय तुला पाठवलंय की? तुझं इथे काय काम नाही म्हणले, चलो. त्याला लवकर घेऊन जातो तो. आणि ज्याची जाणीव अशी फुलायला लागते, तो काळही आनंदित होतो. वा, तो म्हणतो माझा काळ फार चांगला गेला हो. सद्गुरू तुमच्याबरोबर असलो ना की आमचा काळ एवढं. काल ते फोनवर बोलत होते संजीव चव्हाण. म्हटलं काय फोन? नाही म्हटलं सहज फोन केला. तुमचं काहीतरी कानावर पडावं, तुम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलावं, तुम्ही काहीतरी सांगावं. आम्ही त्यांना काहीतरी सांगितलं. त्यांना काहीतरी असं थोडस ताणतणाव झाला होता. मग त्यांना मी सांगितलं तर ते एकदम आनंदित झाले. फोन ठेवला आम्ही. मग थोड्या वेळानं परत फोन केला त्यांनी. म्हटलं काय झालं? नाही म्हणलं सद्गुरू तुम्हाला सांगायचं राहिलं. तुम्ही जे सांगितलं ना मला, आपला जे संवाद झाला त्याच्यामुळे ना मला जे ताणतणाव निर्माण झाले ते ऑफिसचं हे त्यात सगळं निघून गेलं. म्हणले माझ्या आता काहीच राहिलं नाही म्हणा, सगळं निघून गेलं. कसं काय? हे आश्चर्य झालं. हे आश्चर्य कसं काय होतं? म्हणजे हेच तर आहे, ती जाणीव फुलते आणि आनंदाचा अनुभव आणून देतो.
ती जाणीव अशी फुलायला लागली की आनंदाचा तुम्हाला आम्ही ज्ञान सांगितलं, प्रेमाने सांगितलं, त्याच्यामुळे तुमच्या ठिकाणी आनंद निर्माण झाला आणि तुम्हाला तो संसार एकदम छोटा वाटायला लागला. गुरुचरणी काळ लोटारे मोह खोटारे मोह खोटारे, गुरुचरणी काळ लोटारे. महाराजांनी आम्हाला एकदा भाषण करायला सांगितलं. आम्ही त्याला भाषणात आम्ही म्हणालो, एकदम आम्हाला लक्षात, गुरुचरणी काळ लोटा, म्हणजे तुम्ही आपला जो काळ आहे ना गुरुचरणामध्ये लोटा. हो पण एवढा काळ आम्ही तुम्हाला देणार तर आमच्या संसाराचं काय होणार, असं जो म्हणतो त्याच्यावर काळ रागवतो म्हणा. गुरुचरणी काळ लोटा रे. मग आम्ही म्हटलं काळ तुम्ही लोटा म्हणजे काय होईल, तर सागरात जसं लोटा ठेवाल तर तो लोटा कसा दिसेल म्हणले, तसा काळ दिसतो. गुरुचरणी काळ लोटाले, गुरुचरणाच्या जवळ आलं तो काळ लोटा होतो, एवढासा होऊन जातो. नाही तर काळ अनंत आहे. काळ केवढा अनंत आहे, पण सद्गुरूंच्या चरणी आल्याबरोबर तो लोटा होऊन जातो छोटा. असा म्हटल्यावर महाराज एवढे हसायला लागले. बरोबर आहे ना काय, गुरुचरणी काळ लोटा रे. आणि म्हणून ते जाणीवेद्वारा म्हणत अवतारी भगवंताच्या ठिकाणी जाणीव फुलायला लागली आणि त्या जाणीवेद्वारा ते स्वतः सगुण स्वरूपाला जाणतात आणि परमानंदाचा अनुभव. सद्गुरू सुद्धा आपल्या सगुण स्वरूपाला जाणतात. या कार्यामध्येच भक्त येतात. मग आम्ही आता जसं प्रत्येक कोणाचं उदाहरण सांगतो ना, त्या उदाहरणाच्या द्वारे भक्ताच्या द्वारे आपल्या सगुण स्वरूपाला त्यांनी जाणलं. काय जाणलं, अरे याला आनंद झाला म्हणजे याच्या ठिकाणी जाणीव निर्माण झाली. हा या ज्ञान स्वरूपाचा अनुभव आहे. आणि म्हणून त्या स्वतःच्या सगुण स्वरूपाला ते जाणायला लागतात आणि परमानंदाचा अनुभव घेतात. आणि म्हणून भक्त त्यांना अत्यंत प्रिय आहे. भक्त आले की येतात तर प्रिय, कारण भक्तांच्या संबंधात त्यांचं अवतार कार्य घडत असतं. भक्त नाही तर अवतार कार्य कसं घडणार, कोणी नाही जाय तर तो बोलणार कसं, तो विचारणार कसं, आणि तो सांगणार कसं, आणि ते मग त्याच्यावर आम्ही सांगणार कसं, आणि मग त्याच्यातून जाणीव निर्माण होणार. तर ती जाणीव कशी निर्माण होणार, तेव्हा ह्या संवादात याच्यातच ही जाणीव निर्माण होत असते. भक्ताच्या संदर्भात अवतार कार्य घडत असते, अवतार स्वरूप प्रगट होतो आणि भक्तच त्या अवतार कार्याचा आणि भगवंताच्या जे अवतार चरित्र प्रगट होतो त्याचा म्हणले आनंद लुटतात. इतर कोणी लुटणार नाही म्हणले आनंद, पण भक्तच त्याचा एवढा आनंद लुटत असतात, त्यांना आनंद होतो. म्हणून हा सगुणाचा आनंद आहे आणि जाणीव फुलत जाते. सगुणाची जाणीव कार्यात प्रगट होणाऱ्या प्रेम भक्ती ज्ञानानी जाणीवेनी आनंदानी तो आनंद वाढवावा, तो आनंद लुटतात आणि त्यांनी सगुणाची जाणीव होते. आणि म्हणून तर सगुण चरित्रे परम पवित्रे हरीची वर्णावी, त्याचं वर्णन करावं का, तर त्यांनी परमेश्वराच्या सगुण स्वरूपाचा अनुभव येतो. आणि जे नुसते वेद उपनिषद म्हणतात, ध्यान धारणा म्हणतात, त्यांना परमेश्वराच्या सगुण स्वरूपाचा अनुभव येत नाही, अजिबात येत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना आनंद होत नाही. सगुणामुळेच तर आनंद आहे. सच्चित आनंद, चित म्हणजे सगुण आणि सत म्हणजे निर्गुण. सत म्हणजे निर्गुण, चित म्हणजे सगुण. सत्पद ते ब्रह्म, चितपद ते माया. माया म्हणजे विद्या, सद्गुरूंची कार्य माया, प्रेम माया. सत्पद ते ब्रह्म, चितपद ते माया. आनंदपदी ज्या म्हणती हरी, तो हरीचा अनुभव आहे म्हणाल्या. आनंद स्वरूप भक्त त्या हरीचा आनंद घेतात. भक्त भगवंत तो अवतार प्रगट करतात आणि भक्त त्याचा आनंद घेतात, त्याचं चरित्र. आणि तो प्रेम भक्ती भावाने गात असतात. नुसता आनंद घेतला आणि तो घरी बसला असं नाही. म्हणजे आला आणि त्याला विचार काय नाही, आनंद हा खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. अरे पण काय झाला ते काय नाही. प्रेम भक्ती भावाने गात असतात. आमच्या वाड्यामध्ये पूर्वी गरिबी परिस्थिती असायची. वाड्यामध्ये जवळ 10-15 कुटुंब असे, 15 कुटुंब होती, खाली वर माडीवर असं खाली. त्याच्यात एक बाई होत्या, त्यांचे वडील ना मोठे कास्तकार होते.
शेतकरी, मोठी जमीन, बरीच जमीन त्यांची होती आणि त्यांचं गावामध्ये त्यांचं सोन्याचं दुकान होतं आणि ते लोकांना कर्ज पैसे द्यायचे, त्याच्यामुळे त्यांचा पैसा एवढा वाढत वाढत गेला, सोन्याचा धंदा आणि पैसा, की त्यांच्याकडे खूप पैसा होता. त्यांची ती मुलगी होती, आमच्या वाड्यात राहत होती. मुलगी म्हणजे लग्न झाली होती, तिला नवरा मुलं वगैरे सगळे. पैसा खूप असल्यामुळे त्या काळी सिनेमाला जाणं म्हणजे फार कठीण होतं. सिनेमाला जाण्यासाठी पैसे नसायचे. काय सिनेमाला जायचं म्हणजे मोठं कठीण. आता आमचे वडील होते ते बँकेत होते आणि ते सिनेमाचे टाकीजवाले सगळे बँकेत यायचे आणि ते आम्हाला ओळखायचे. आम्ही कधी वडिलांसाठी डबा घेऊन जायचं तेव्हा आमचे वडील सांगायचे, हा माझा मुलगा. आमच्या वडिलांना ते म्हणजे अण्णाजी, अण्णाजी ये कोण, आपका लड़का आहे गाव. एक दिवस आम्हाला खूप इच्छा झाली, खूप कंटाळा, खूप इच्छा झाली की सिनेमा बघावा, पिक्चर बघावा. तर मग पैसे तर नाही, काय करणार, काय पैसेच नाही खिशात, काय करावं काय करावं. एकदम आठवण झाली तो पिक्चर, तो टाकीजवाला आला होता आणि बाबांनी त्याचे ओळख करून दिली होती, चला त्याच्याकडे जाऊ म्हणलं आपण. आम्ही गेलो धावत धावत त्याच्याकडे. टॉकीची सगळी दारं लावलेली होती म्हणून त्याच्याकडे जाणार कसं. मग मी त्या दारातूनच बघत होतो तो येईल का. मग तो आला, दिसल्यावर मी त्याला हात केला. त्याने हात केल्यावर त्याने मला सांगितलं, ये ये आत ये. आम्ही आत गेलो आणि त्याने आम्हाला काय बाल्कनीत नेऊन बसवलं. म्हटलं तिकीट वगैरे पैसे, बाल्कनीचे पैसे करू, हो कुछ पूछने का नाही म्हणलं. अन्नाजी का लडका आहे ना तो, म्हणला हा, मैं तेरे को पहचानतो. बाल्कनीत नेऊन बसवलं, खायला प्यायला आणून दिलं आणि म्हणाले पिक्चर देखो म्हटलं, पिक्चर हो जाने के बाद फिर मिलना. आम्ही पिक्चर बघितला, पिक्चरचा आनंद घेतला. मग घरी आलो तर वडील म्हणले, काय रे कुठला पिक्चर बघायला गेला होता. म्हणलं यांचं टेलिफोन, तेव्हा टेलिफोन नव्हते, कसं काय कळलं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणलं कुठला पिक्चर बघितला, मी काय बोललो नाही. म्हटलं रागवती लोकांच काहीतरी. तर म्हणले तू पिक्चर बघितला लालू उस्ताद, उस्ताद एक उस्ताद, लालू उस्ताद. हा म्हणले चांगला पिक्चर आहे, ठीक आहे ठीक आहे. पण असं नेहमी नेहमी जायचं नाही म्हणलं. काय नेहमी नेहमी त्याच्याकडे जायचं नाही, फुकट काय कोणाचं घ्यायचं नाही म्हणाले आपण. काय त्याने फुकट पिक्चर नाही. म्हटलं मला खूप असा इच्छा झाली, खूप बोर झालो म्हणून मी गेलो. हे गमतीची गोष्ट. पूर्वीच्या काळचे संस्कार कशाचे, अरे जरी मिळालं तरी आपण फुकट कोणाचं घ्यायचं नाही. पण आम्ही एक ट्राय करून बघितला. तर ती मुलगी, त्यांची सावकार होते, त्यांची मुलगी ते पिक्चरला जायची आणि बाकीच्यांना कोणाला परवडत नव्हतं पिक्चरला जायचं. मग ते काय पिक्चर बघून आले की दुसऱ्या दिवशी सांगायची सगळ्यांनी या म्हणाले, मी काल पिक्चर बघायला गेली होती, आता उद्या तुम्हाला सांगणार आहे. मग सगळ्यांनी म्हणले आपले काय स्वयंपाक वगैरे पाणी सगळं काम आवरून ठेवायचं म्हणाले. मी बरोबर 12 वाजता इकडे वरून खाली सगळे वाड्यातली लोक, बायका, मुलं सगळी घोळका करून बसायची आणि मग ती जसं काय प्रवचन करायचं तसं त्या थाटामध्ये ती येऊन तिथे बसायची आणि मग ती काय रंगवून सांगायची, काय रंगवून सांगायची पिक्चर. मग असं झालं आणि मग सगळे रडायचे, कुठला दुःखद प्रसंग असला ते रडायचे, मग हसायचे. काय काय मी म्हटलं हे फार चांगली गोष्ट आहे म्हणलं, पण हे भलत्या ठिकाणी लागली म्हटलं. हे सद्गुरूंच्या ठिकाणी असं झालं असतं की सगळ्यांना जमवून अरे या. आणि काय गंमत झाली म्हणले सद्गुरूंच्या कार्यात, ते मी सांगतो आता. काय सगळ्यांना जायला मिळत नाही ना, तर मी सांगतो म्हणा. तेव्हा ते सांगतात, सगुण चरित्री परम पवित्री हरीची वर्णावी, सज्जन वृंदे भक्त संगे आदी वर्णावी. काय सगुण चरित्र, एकनाथ महाराज सांगतात, श्रीहरीचं संत सत्पुरुषांचं सगुण चरित्र परम पवित्र, ते पवित्र करणार आहे म्हणा, ते सर्वांना पवित्र करणार आहे. तिथे गंगेमध्ये आंघोळ करून जेवढं पवित्र होणार नाही तेवढं म्हणजे म्हणाले सगुण चरित्र सद्गुरूंचं संत सत्पुरुषांचं ऐकलं असताना मनुष्य परम पवित्र होतो. आणि म्हणून गंगा हो चलियावे वहा, हरी 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 सुमिरण करो, हरिचरणार विंद धरू. सद्गुरूंच्या चरणी म्हणले सगळे तीर्थ आहेत.
सद्गुरु चरणी सकलही तीर्थे पावतात विश्राम. सगळे त्याच तीर्थाला जाऊन आपलं पाप तिथे टाकतात. त्याच्यामुळे ते सगळी तीर्थ अपवित्र होतात आणि मग ती पवित्र होण्यासाठी कुठे येतात? संत सत्पुरुषांच्या सद्गुरूंच्या चरणाशी येतात आणि तिथे पवित्र ते होतात असं सांगतात. सज्जन वृंदे भक्त संगे आधी वर्णावी. सज्जन वृंदामध्ये भक्तांच्या संगतीमध्ये ही सगुण चरित्र त्याचं वर्णन करावं. म्हणजे काय होईल तर म्हणजे सगुणाचं ज्ञान होईल, सगुणाची जाणीव निर्माण होईल, सगुण कळेल, सगुण परमात्म्याचं ज्ञान होईल, सगुण परमात्म्याचा अनुभव येईल, सगुण परमात्म्याची जाणीव निर्माण होईल. हरिला दावा तुम्ही आरसा अंतर्बिंबे तो कैसा. हरिला दावा तुम्ही आरसा अंतर्बिंबे तो कैसा. की हरिला आरसा दाखवतात. प्राण प्रतिष्ठा झाल्यावर असे हे आहे की त्या मूर्तीला आरसा दाखवतात. बघा तुम्ही कसे आहात, तुम्ही बघा सद्गुरू, तुम्ही तसं सद्गुरूंना आरसा दाखवतात. तुम्ही कसे आहात, की तुम्ही कसं बोलतात, कसं सांगतात, कसं ज्ञान करून देतात, कसं प्रेम करता, कशी भक्ती दाखवता. असं जेव्हा सद्गुरूंना आरसा दाखवतो तेव्हा त्याच्या ठिकाणी सगुणाची जाणीव फुलते आणि तो सगुण परमात्म्याचा अनुभव घेतो. काही साधी गोष्ट नाही म्हणजे, खायची गोष्ट नाही म्हणजे. सगुण परमात्म्याचा अनुभव खूप कठीण आहे म्हणजे, दुर्लभ आहे म्हणले. मनुष्यत्व महापुरुष संश्रया. दुर्लभ गोष्ट कुठली आहे? शंकराचार्य सांगतात दुर्लभम त्रय मिळतात. 3 गोष्टी दुर्लभ आहे. दुर्लभम त्रय मिळतात. जंतू, मनुष्याला जंतू म्हणलं त्यांनी मनुष्य पण म्हटलं नाही, जंतू जसं वळवळ करतात ना, तसं म्हणले हा मनुष्यरूपी जंतू या संसारात वळवळ करत असतो. तिथल्या चिखलामध्ये तो वळवळ करत असतो. त्या चिखलातच त्याला बरं वाटतं, चिखलच खातो म्हणत. ते गांडूळ तो चिखलच खातो. तसं म्हणाले जंतू दुर्लभ आहे. काय? मनुष्यत्वम, आधी मनुष्य जन्म मिळणं. मुमुक्षत्वम, की वैराग्य येणं. अरे खरं काय? भक्ती मार्ग हा खरा आहे, सद्गुरू खरे आहे, सद्गुरूचं कार्य खरं आहे आणि संसार खोटा आहे म्हणा. संसार खोटा आहे आणि सद्गुरूचं कार्य हे खरं आहे म्हणा. असं त्याला मुमुक्ष असं म्हणतात. आणि महापुरुष संशय हा अशी ज्याची अवस्था होते तेव्हा त्याला महापुरुष भेटतात, सद्गुरू भेटतात. मुमुक्षत्व महापुरुष संशय हे दुर्लभ आहे म्हणा, अत्यंत दुर्लभ आहे. हे कुठे मिळत नाही म्हणा. म्हणून कोणी म्हणतात नाही मग ते आधी आमचे आधी गुरु होते. अरे आधी गुरु होते तुझे, पण त्याचे काही उजेड पडला का तुझ्या डोक्यात? तू तसाच राहिला ना. मग आता परत मला तेच सांगतो की आधी गुरु होते, त्यांचे गुरु आहे, यांचे गुरु आहे, त्याचा काही उपयोग झाला का? नाही झाला ना. मग असो ऐसे सकल गुरु परी मोक्षदाता गुरु वेगळाची. जो करवून घेतो आपल्याकडनं, असं करून घेणारे गुरु आहे का म्हटलं? मंत्र देतात आणि जा म्हणतात. तेव्हा जाणीव अशी त्याच्या ठिकाणी निर्माण करतात. म्हणजे भक्ताच्या ठिकाणी सुद्धा ही जाणीवच म्हणाले कशी येते? त्याला कार्य करायला, प्रयत्नाला उद्युक्त करते. जाणीवेचं पहिलं कार्य काय, पहिलं काम काय? तर त्याला प्रयत्नाला उद्युक्त करायचं. त्याला सांगायचं अरे प्रवचन ऐक. तो म्हणतो नाही, वेळ मिळेल तसं ऐकीन, मला वेळच नाही. अरे मग तुला सगुणाचं ज्ञान कसं होणार? फार कठीण गोष्ट आहे. सगुण परमात्म्याचं एकच खरं ते दुर्लभ आहे आणि ते मिळत नाही मिळत. आणि तुला मिळालं आहे तर तू आपला असं करतो, नाटकं करतो. म्हणले ही जाणीव पहिलं कार्य प्रयत्नाला उद्युक्त करणं. आणि जाणीव नाही तर कुणी प्रयत्न करणार नाही. त्याला जाणीव झाल्याशिवाय प्रयत्न करणार. म्हणून काही लोक म्हणतात स्वामी सर्व करून घेते. स्वामी आमच्याकडे कोणते राहत सर्व असं भोट दाखवतो, स्वामी सगळं करून घेते. तुझं तर काही दिसत नाही म्हणलं झालेलं स्वामीने केलं असं. स्वामी असे नाही म्हणत, खरे स्वामी बघितलेच नाही म्हणत.
अति तीव्र गुरु हा स्वामी समर्थ. तीव्र बघितलंच नाही म्हणलं. तेव्हा प्रयत्नाला उद्युक्त करण्यासाठी जाणीव, नाही तर कोणी प्रयत्न करणार नाही. स्वामी सगळं करून घेतील असं म्हणतात. त्यांच्या ठिकाणी जाणावं का जाणीवेचा अभाव आहे. अरे याला जाणीव नाही होऊ शकत बाबा, किंवा हा म्हणेल ना याला जाणीव नाही होऊ शकत, याचा जाणीवेचा अभाव आहे. आमचे डॉक्टर किरण मुळे, त्यांच्या ठिकाणी अशी जाणीव फुरफुरत असते. पहिल्यापासून आमची भेट झाली तेव्हापासून काय करू सद्गुरू काय करा सांगा, आणि आम्ही सांगलो तसं ते करतात. याला काय म्हणतात, नाही तर त्यांनी म्हटलं असतं स्वामी करून घेतील, पण ते म्हणतात त्यांचं बरं आहे. ते म्हणतात आमचे एकच स्वामी आहे म्हटलं, श्री निजधामान स्वामी हे एकच स्वामी आहेत आमचे. त्याच्यामुळे ते स्वामी हे स्वामी, ते माझे गुरु हे माझे गुरु, त्याचं काहीच होत नाही म्हणा. काय त्यांच्या ठिकाणी जाणीव फुरफुरते. नाही तर बाकीचे म्हणतात ते मग त्यांचं हे करतो, मग यांचं करतो, मग ते सांगितलं असं. अरे काही नाही होणार, तू असं त्या माया जाळात फिरत राहशील. किंवा किरण मुळे यांच्या ठिकाणी जाणीव फुरफुरत होती पहिल्यापासून. ज्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही त्यांच्या कॉलेजमध्ये गेलो, हो दिवसभर त्यांनी आम्ही वारंवार तो प्रसंग सांग, दिवसभर त्यांनी आम्हाला सोडलं नाही आणि घरी घरी पोहोचून दिलं. परत रोज तिकडे यायचे. याला काय म्हणते, याला जाणीव म्हणतात. जाणीवेची सुरुवात इकडून होती म्हणा. सगुणाचं ज्ञान व्हायचं तर जाणीवेची सुरुवात पाहिजे. त्यांना कोणी सांगितलं होतं तेव्हा, कोणी भक्ती मंडळी नव्हती, काही नाही, त्यांनी काहीच बघितलं नव्हतं. पण आम्ही जे सांगत होतो त्याच्यावरून त्यांनी इतके जाणलं म्हणा, आणि जाणलं, आणि ते जाणीव त्यांच्या ठिकाणी फुरफुरायला लागली. मग ते म्हणलं तर काय करायचं, असं करूया तसं करूया, इकडे जाऊया तिकडे जाऊया. आम्ही सगळ्या आमची जी स्थानं होती, आमचे खापर पंडोबा त्यांची 2-3 स्थानं होती, त्याच्यानंतर आमच्या या परंपरेची जी स्थानं, सगळीकडे आम्ही त्यांच्या गाडीने जाऊन आलो. प्रयत्न महत्वाचा आहे. म्हणजे जाणीवेचं पहिलं हे आहे म्हणजे प्रयत्न. तो प्रयत्न करतो, ते केवढं प्रयत्न करत असतो. आणि म्हणून घोरपडे सांगतात, अरे तुम्हाला एवढं होत नाही म्हणले, मुळींचं उदाहरण बघा म्हणाले. साडेचार वाजता उठतात ना. घोरपडे सांगतो सगळ्या लोकांना, म्हणजे होत नाही कसं, तुला ग्रंथ वाचणं होत नाही, तुला किती जप केला, नाही 2च वेळा केला, 3च वेळा केला, अरे काय ते रागवत. ते बघा म्हणले सकाळी उठतात, हवन करतात रोज, तुला वेळ नाही सांगू शकत नाही म्हणाले. ते कॉलेजमध्ये जातात, तिथे शिकवतात, नुसतं काही जाऊन बसायचं नाही म्हणले, काय टेबलावर नुसतं काम हो, तिथे बोलायचंय आणि मुलांनी शिकवायचंय, आणि 100 मुलं असतात एका क्लासमध्ये. काय खायची गोष्ट आहे, आम्ही अनुभव घेतलाय. त्या मुलाला कंट्रोल करणंच लोकांना जमत नाही आधी, आणि त्यांना तशा प्रकारचं शिकवावं लागतं तर ते गप्प बसतात, नाही तर ते गप्प नाही बसणार. तेव्हा तेवढा अभ्यास करावा लागतो, ते सगळं लक्षात ठेवावं लागतं. हवन करून ते निघतात, कॉलेजमध्ये जातात, तिथे कॉलेज सगळं काम करतात, मग परत येतात, मग घरी जेवतात, जेवून लगेच खालच्या दुकानात जातात, त्या फॅक्टरीत कधी जातात, आता नवीन दुकान घेतलं तिथे जातात. हे सगळं घोरपडे सांगत होत्या त्या लोकांना. आणि तुम्ही काय म्हणजे, तुम्ही काय बोलता, आणि गुरुवार रविवार ते एवढं हे करतात म्हणाले, सद्गुरूंच्या कार्याचं सर्व गोष्टी करतात, तुम्ही काय करता म्हणजे, तुम्हाला काय आहे असं त्यांनी सगळ्यांना ठणकावून सांगितल्यावर सगळे लोक जागृत झाले. जाणीव झाली. जाणीव म्हणजे काय हो, जाणीव म्हणजे यालाच म्हणतात,
तुम्ही काय मला सांगू नका, मला तुम्हाला हे करायला पाहिजे. रोज हे एवढं वाचायचं, रोज एवढा जप करायचा, रोज हे करायचं. तुम्ही ते काहीच करत नाही म्हणले, तेवढं ते केवढं करतात मग. तुम्ही ते काहीच करत नाही. त्याचं तुमचं तर म्हणले 5% पण नाही म्हणले, 1% पण नाही. असं ते त्यांना सांगत असत. याला काय म्हणतात, म्हणून सगुण चरित्रे परम पवित्र. मग ते भक्ताचं चरित्र असो, हे सद्गुरूंचं चरित्र असो, म्हणून सद्गुरूंचं चरित्र आणि भक्ताचं चरित्र हे वेगळं नाही आहे म्हणा. भक्ताची जाणीव, सद्गुरूंची जाणीव हे वेगळं वेगळं नाही आहे. त्यांनी आमच्या कार्यामध्ये धरून एवढे वर्ष हे केलं, ते अजून करतात. त्याच त्यांनी तेव्हा ते करतात म्हणून त्यांना जाणीव होत जाते. हे ज्ञान आहे म्हणा. आता त्याने ते काय करतात ते त्यांनाही माहिती नाही, पण आता आम्ही सांगितल्यामुळे त्यांना त्यांच्या ठिकाणी जाणीव निर्माण होईल. जाणीव फुरफुरत असतो. हे ज्ञान आहे, जे तो करतो भक्त, पण तो जाणत नाही. सद्गुरू त्याचं ज्ञान देतात. अरे तू काय करतो, तुला माहिती आहे का म्हणा, तुलाच माहिती नाही म्हणा. माहिती नाही, बरं आहे, तुला अहंकार होईल नाही म्हणून माहिती नाही, तेही बरं आहे. मग अहंकार झाला की ते लोक जो येतो आणि काही करतो त्याला त्याचा अहंकार होतो ना. अहंकार आणि जाणीव हे वेगवेगळं आहे म्हणतात, हे परस्पर विरोधी आहे. ते आता सांगायचं आमचं हे अहंकार आणि जाणीव म्हणजे काय, त्याच्यातला फरक काय. काही येतात असे ते आपल्या अंगाने आधीच त्यांना हे असतं. म्हटलं मला आधीपासूनच माहिती होतं. तुमच्या इथं आल्यानंतर मला थोडं ज्ञान झालं, नाही झालं असं नाही, पण मी काय हे नव्हतं म्हणत. तुमच्या गुरुकुलातला काय मी विद्यार्थी नाही, गुरुकुलातला तुमच्या गुरुकुलातला मी विद्यार्थी नाही, असं सांगा. याला अहंकार म्हणतात. आणि जाणीव कशाला म्हणतात, की सद्गुरू मी काय करू ते सांगा, आता मी बरोबर करतो एवढं, हो करतो असं म्हणतात. तेव्हा जाणीव फुरफुरते त्याच्या ठिकाणी. अरे जाणीवेचा अनुभव घ्या, ती साधी गोष्ट नाही म्हणा. जे तुझ्या ठिकाणी फुरफुरतं ना, सद्गुरू काय करू काय नाही. मग त्याला बरोबर मार्ग देतात सद्गुरू. ती जाणीवेची सुरुवात आहे म्हणा. आणि म्हणून जे नवीन प्रोजेक्ट येतात, ते सांगतात आता इकडे दत्तगुरूंची स्थापना करायची आहे, तिकडे ते हॉटेल घ्यायचं आहे, तिकडे हे करायचं, आमचा फोटो लावतात आधी. असं नवीन प्रोजेक्ट करत असतात. आम्ही त्यांना त्यांचं व्यवसाय, दत्तगुरूंचं कार्य याच्या संबंधी सांगत असतो. असं करून बघा, तसं करून बघा. काय मी न जाणे माझी माया, या कार्यामध्ये काय कसं होणार आहे हे ठरलेलं आहे. तर तसं तो होईल, पण त्याचा आनंद आहे आपल्याला. पण आपण प्रयत्न सगळे करून बघायचे. मग काय झालं नाही झालं ते म्हणले आपल्यावर त्याचं हे नाही, आपण प्रयत्न केला. किंवा व्यवसाय, सद्गुरूचं कार्य या संबंधी आम्ही त्याला सगळं सांगत असतो. तसं ते करत असतो. आमचे सुनील घोरपडे ते सुद्धा, त्यांनी तर आम्हाला एक मिशन दिलं, मिशन स्टेटमेंट. ते म्हणले सद्गुरू माझं आता ठरलं म्हणाले, बस ठरलं. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय, बस माझा निश्चय झाला. निश्चयच होत नाही हो या लोकांचा. आता निश्चय झाला म्हणा काय, की आता माझं मिशन ठरलं की सद्गुरूंचं हे कार्य मुंबईत नाही, पूर्ण पुण्यात नाही, महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात नाही, सगळ्या स्टेटमध्ये न्यायचं. सगळ्या स्टेटमध्ये नाही, पूर्ण भारतात न्यायचं. पूर्ण भारतात नाही, फॉरेनलाही न्यायचं. त्यांचे फॉरेनचे पण काही बरेचसे नेटवर्क आहे त्यांचं. ते म्हणले आपल्याकडे इंग्लिशमध्ये हे नाही, आता ते इंग्लिशमध्ये झालं की म्हणले मी त्यांच्याशी संपर्क करतो. आणि त्याने ते मिशन घेतलं. मिशन म्हणजे जीवनाचं ध्येय ठरलं आणि त्याच्यानुसार वाटचाल सुरू झाली म्हणा. ते मला मिशन स्टेटमेंट त्यांनी भरलं मोठं असं लिहून पाठवलं. आणि एवढा आनंद झाला. याला जाणीव म्हणतात. मिशन म्हणजे त्याला जाणीव झाली, जाणीव. अशीच जाणीव म्हणाल्या आमचे संजीव चव्हाण, ते सुद्धा फुरफुरत असतात. सद्गुरू सांगा ना आपण कुठे जायचं, आता आमची गाडी आहे म्हणून, आपण जाऊया कुठे काय. म्हटलं हो ते स्थान आहेत आपले, तिकडे जाऊया आपण, काहीतरी ठरवू. पण आता म्हणले इथं हे आपले प्रसंग आहेत, दत्तगुरूची स्थापना आहे, सगळं आहे.
तेव्हा म्हणले आता हे आटपलं की मग आपण काहीतरी हे करूया. रवींद्र भोसले त्यांच्या बरोबर ते सुद्धा काही प्रोजेक्ट असतात त्यांचे असे घेऊन येत असतात. तेव्हा सतत संवाद ते करत असतात, फोन करतात, संवाद करतात. याला काय म्हणतात, हे जाणीवशिवाय होत नाही. जाणीव नसेल तर काहीच होणार, तो आपल्या घरी बसून आहे. ही जाणीव त्याला होणार नाही आणि त्याच्यामुळे त्याला सगुणाचं जे सगुण परमात्म्याचं जाणीव होणार नाही. त्याच्यामुळे सगुण परमात्म्याचं ज्ञान होणार नाही, म्हणजे अनुभव येणार नाही. तेव्हा अशी जाणीव जेव्हा निर्माण होते, सगुणाची जाणीव, ही सगुणाची जाणीव, याने सगुण साक्षात्कार होतो. लोक म्हणतात सगुण साक्षात्कार, मला सगुण साक्षात्कार झाला, त्यांना सगुण साक्षात्कार झाला. आता सगुण साक्षात्कार झाला म्हणजे काय, कोणाला तरी काहीतरी स्वप्नात दिसलं असेल किंवा त्याला सगुण साक्षात्कार नाही म्हणत. सगुण साक्षात्कार म्हणजे जाणीव निर्माण, ज्ञान होणं. नुसतं आपलं दर्शन झालं, देवळात गेलो दर्शन झालं, तोही साक्षात्कारच आहे. स्वप्न झालं तोही साक्षात्कार आहे. पण त्याने कुठे जायचंय आपल्याला, जाणीव निर्माण झाली, जाणीव फुलली पाहिजे. म्हणजे फुलते का जाणीव, ही जाणीव म्हणजे कुठलेही कार्य करायचं आहे तर ते फुरफुरणार ती शक्तीची आहे म्हणा. तेव्हा म्हणजे शर्यत लागते, धावपटूंची शर्यत ऑलिम्पिक मध्ये वगैरे, तेव्हा त्यांचं ते कसं देह फुरफुरत असतात. ते शिटी वाजल्यानंतर ते हे होतं, पण शिटी वाजायच्या आधी ते असे फुरफुरत असतात. म्हणजे त्यांच्या ठिकाणी ते जाणीव असते, पूर्ण त्यांच्या सामर्थ्याची जाणीव असते की आपण किती धावू शकतो, कसं धावू शकतो, किती मिनिटात धावू शकतो. हे सर्व त्यांच्या ठिकाणी फुरफुरायला लागतं आणि मग ते धावायला लागतं. तसं म्हणले योद्धा, वीर योद्धे जेव्हा युद्धात जातात तेव्हा त्याचे भाऊस फुरफुरतात, शंखनाद होतो, काय भिरी नाद होतो आणि त्यांचे भाऊस पुरायला लागतात आणि त्यांना असं वाटतं की बस मी सगळ्यांना म्हणले मारून टाकणार. असं त्याला अजिबात त्याच्याबद्दल त्यांना किंतु परंतु राहत नाही म्हणून. त्यांचे घोडेही फुरफुरायला लागतात. त्यांच्या घोड्यांनाही फुरफुरण्यात. कुस्तीमध्ये खेळताना म्हणले त्या मल्लांच्या देहात जाणीव असते. आम्ही कुस्ती खेळत, हा सगळं संपूर्ण शरीरात जाणे, असं वाटतं की संपूर्ण शरीरामध्ये आपण मीच आहे, संपूर्ण शरीरामध्ये मी भरला आहे आणि बस आता मी याला हा आला की याला दाव कुठला मारला, बस. खेळण्याच्या आधी म्हणजे त्या मल्लाच्या ठिकाणी जाणीव असते आणि मी जिंकणार म्हणून ते फुरफुरत असतात. सचिन तेंडुलकर समजा बॅटिंगला आला, तो काय करेल, बॅट हातात घेतो, सारखी बॅट अशी करतो तशी करतो, अजून बॉल आला नाही पण बॅट असं टेकून अशी करून बघतो, तशी करून बघतो. काय म्हणजे हा फुरफुरतो आहे. त्याच्या ठिकाणची जाणीव आहे ती फुरफुरते. त्याच्या ठिकाणी जाणीव खच्ची भरली आहे, त्याचा कॉन्फिडन्स त्याच्या ठिकाणी पूर्ण देहात भरलेला आहे. 100 धावा मी काढीन, 200 धावा मी काढीन, असं त्याच्या ठिकाणी आत पूर्ण असं कॉन्फिडन्स असतो. तो स्वतःला जाणवतो, स्वतःचं सामर्थ्य स्वतः जाणतो म्हणा. आणि त्या खेळाच्या कौशल्याचं त्याच्या ठिकाणी जाणीव असते की माझ्या ठिकाणी पूर्ण कौशल्य आहे. ती जाणीव ऐक्य रूप आहे. ती जाणीव आणि तो वेगळा नाही म्हणजे सचिन तेंडुलकर आणि त्याचा कॉन्फिडन्स हा वेगळा नाही. तसंच म्हणाले भगवंत आणि त्याची जाणीव ही ऐक्य रूप आहे. भगवंत आहे आणि त्याची जाणीव की भगवंत आहे, मी आत्मस्वरूप परमात्मा स्वरूप आहे, ही त्याची जाणीव ऐक्य रूपच आहे. आणि निर्गुण भगवंताच्या ठिकाणी आणि निर्गुण भगवंताच्या ठिकाणी जाणीवही नसते, नेणीवही नसते. जाणीव नेणीव भगवंती नाही. निर्गुण निराकार परमात्म्याच्या ठिकाणी जाणीवही नाही आणि नेणीवही नाही. परंतु तो अवतार घेऊन येतो तेव्हा त्याच्या ठिकाणी जाणीव नेणीव नसते, जाणीव असते. निर्गुणाची असते आणि सगुणाची जाणीव असते, दोन्ही जाणीव असते. जेव्हा तो अवतार स्वरूपाने येतो, सद्गुरूच्या स्वरूपाने येतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी नेणीव तर नसते, म्हणजे अज्ञान नसते, नुसती जाणीवच असते. आणि जाणीव सगुण स्वरूपाची आणि निर्गुण स्वरूपाची जाणीव असते आणि तो स्वतःला ते जाणत असतात. म्हणून जाणीव जेव्हा निर्गुणात मूर्ते, जाणीव ही मूर्ते म्हणाले. जसं लोणचं मुरतं, जसं मुरब्बा मुरतो,
तसं म्हणले जाणीव निर्माण होऊन होत 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 ती म्हणले निर्गुणात मूर्ते जाऊन निर्गुणात मूर्ते मूर्ते तेव्हा म्हणले निर्गुण परमात्म्याचा अनुभव येतो. ती जाणीव निर्गुणाची जाणीव होत होता. सद्गुरूचे ज्ञान सांगता सांगता निर्गुणाच त्याच्या ठिकाणी ते मुरत जातं मुरत जातं मुरत जातं आणि त्याला त्या निर्गुण परमात्म्याचा अनुभव एक दिवस येतो. म्हणून जाणीव निर्गुणात मुरली, जाणीव निर्गुणात मुराल्यावर निर्गुण परमात्म्याचा अनुभव येतो. काय एक एक वाक्य कसं एक एक वाक्य वचन आहे बघा. एकेका वचनावर कितीतरी प्रवचन करता येईल. जाणीव निर्गुणात मुरल्यावर निर्गुण परमात्म्याचा अनुभव येतो. म्हणजे जो सद्गुरू जो बोध सांगतात, आधी ज्ञान सांगतात, मग त्याच्या बोधात रूपांतर होतं, म्हणजे आपल्याला बोध होतो आणि त्या बोधाचं मनन चिंतन करता करता निधिध्यासन होतो. ते ज्ञानच आपल्या ठिकाणी सारखं हे असतं. याला मुरणं असं म्हणतो. मुरण्याची प्रोसेस आहे. ज्ञान कसं म्हणतो तेच बोललेची बोलावे, ऐकल्याची ऐकावे. नाही तो ऐकलं प्रवचन सगळं कळलं मला, अरे असं नाही बोललं तर परत परत बोलायचं, परत परत ऐकायचं. नाही मागच्या वेळेला ऐकलं होतं, हो ऐकलं होतं, आम्ही सांगितलं होतं, पण मुरलं का नाही. असं सांगता सांगता बोलता बोलता त्याचा मुरब्बा जेव्हा होईल म्हणा, निर्गुण परमात्म्याच्या ज्ञानाचं ज्ञान मुरेल, त्याला निधिध्यासन असं म्हणतात, की तो निर्गुण परमात्म्याचा अनुभव आपल्या ठिकाणी येईल. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. सद्गुरूंचा बोध झाला ज्याला, त्याचं काय होतं, नुरोनिया ठेला, तो न उरून राहिला. म्हणजे तो संसाराचा तो उरला नाही, संसाराचा तो उरला नाही, नुरला तरी ठेला म्हणजे राहिला. कसा, ठाईच मुराला अनुभव, ठाईच अनुभव मुराला म्हणलं. त्याचं जे ज्ञान होतं ना, ते त्याच्या ठाईच त्याच्या आत्म्याच्या ठिकाणी मुरत 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 गेलं आणि असा गोड झाला. पण एवढं गोड झालं, एवढं गोड झालं. ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळल्या ज्योती. कसं झालंय, याला दृष्टांत दिला. कापूर लावला, कापुराची वात लावली, ज्योती उजळल्या, ठाईच समाप्ती झाली तैसी. कापूर कापूर जळून समाप्त झाला, पण म्हणले त्याचा सुगंध सगळीकडे भरून राहिला, सुगंध सर्वकडे भरून राहिला. म्हणून सगुणाची जाणीव असते. सगुणात काय असतं, जाणीव असते, पण नेणीव नसते, म्हणजे अज्ञान नसते. जाणीवेमुळे भगवंताचं सगुण चरित्र घडतं. म्हणून अहम ब्रह्मास्मी जाणीव असते. मी ब्रह्मा आहे ही जाणीव सद्गुरूंच्या ठिकाणी, अवताराच्या ठिकाणी, अरे मी ब्रह्मा आहे, मी अवतार आहे, अशी त्याच्या ठिकाणी जाणीव असते. आणि म्हणून ते अभ्युत्थान धर्मस्य यदा यदा हि धर्मस्य, हे सर्व जाणीव त्यांच्या ठिकाणी असते. ते कार्य करतात त्या जाणीवेने. त्याचं कोणाला विचारत बसत नाही, म्हणा कुठलं पुस्तक वाचत बसत नाही, कोणाला विचारत बसत नाही. जाणीव त्यांच्या ठिकाणी फुलते आणि सगुणात जाणीव नेणीव नसते त्यांच्या. आणि म्हणून भगवंताचं सगुण चरित्र घडतं. कोणीतरी आम्हाला थोडं धैर्य करून प्रश्न केला, त्याला धैर्य. तो म्हणला, माफ करा सद्गुरू, तुम्हाला विचारू का? आता विचारू का म्हणजे तू विचारलं तर आहेस, आता विचारून टाक. थोडं धैर्य करून विचारलं नाही. सद्गुरू तुम्हाला सर्व कळत असेल ना, तुम्हाला कळतं ना सर्व. त्याच्यातली लबाडी मला लक्षात आली. अरे म्हणजे याला सगळं ऐकतं पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगा काय तुम्हाला सगळं कळतं, मग माझ्या जीवनात काय काय होणार आहे, काय काय मला मिळणार आहे, ते सगळं मला सांगा तुम्ही. आम्ही म्हटलं, अरे लबाडा ना, असं का? म्हणजे आम्ही सर्वज्ञ आहोत, आम्हाला सर्व कळतं, पण तू जी अपेक्षा करतो तसं नाही, किंवा तुझं जे ज्ञान आहे, तुझी समजत आहे तसं नाही. तसे सर्वज्ञ आम्ही नाही. तुझी कल्पना आहे आणि तुला असं वाटतं की भविष्य माझं सद्गुरूंनी सांगावं, सगळं चांगलं चांगलं असं व्हावं, असं सांगावं. तर आम्ही असं भविष्य सांगणारे ज्योतिषी नाही म्हणत.
भविष्य तुला बघायचं ज्योतिषाकडे जा, पण काही होणार नाही. आम्ही म्हणाले भविष्य सांगत नाही, भविष्य ठरवतो. तू पुढे काय होणार आहे मी सांगत नाही, नुसतं ठरवतो मी की तू असंच व्हायचंय, तू असंच व्हायचंय, आणि तुला घडवतोच असं. नुसतं असं झालं असतं तर ज्योतिषी महान लोक झाले असते. ज्योतिषी महान झाले का नाही? कोणी ज्योतिषी महान झाले नाही. ते संत सत्पुरुष झाले का नाही झाले का? ते नुसतं शास्त्र सांगतात पण ते घडवत नाही. हे सांगतात हे ज्योतिषी वगैरे जाऊ दे बाजूला, मी तुला सांगतो असं होईल. नाही पण ज्योतिषाने असं सांगितलं, ज्योतिषाने काय सांगू, असं नाही होणार, असंच होईल. असंच होईल असं नाही होणार. त्यांचे प्रारब्ध ठरवले. सद्गुरू आपल्या भक्तांचं प्रारब्ध ठरवतो. मानुनी आपुले स्वभक्त, पण त्यांनी तसं जाणीव घेण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस म्हणून ते गेलं पाहिजे, मुरवलं पाहिजे त्यांनी आपल्या जीवनात, तर होईल. म्हणले नाही तर नाही होणार. नाही तर जाओ बेटा, तुम्हाला भला होगा, आशीर्वाद द्या सद्गुरू, डोक्यावर हात ठेवा. म्हणजे डोक्यावर हात ठेवेल मी. पण नुसतं डोक्यावर हात ठेवून काही उपयोग नाही होणार. तू आपल्या यानेच वागशील म्हणा, तुला जसं वागायचं तसं तू वागशील, आणि तू म्हणशील की सद्गुरू असं झालं नाही, तुम्ही डोक्यावर हात ठेवला होता. तसं नाही, तुझ्या ठिकाणी जाणीव निर्माण करून मग त्या जाणीवेप्रमाणे, जाणीव जशी जशी तुझी मुरत जाईल तसा तसा तुला निर्गुणाचा अनुभव आहे, निर्गुण परमात्म्याचा अनुभव आहे. आणि जसं जशी जाणीव तुला या कार्यामध्ये मुरत जाईल तुझी, तस तसा सगुण साकार परमात्म्याचा अनुभव येईल. तेव्हा म्हणाले पुढे काय घडणार आहे, मी न जाणे माझी माया. भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात, मी न जाणे माझी माया, मी न जाणे माझी माया, दुस्तर अतिजी दूर कराया. जी दूर करायला तू म्हणतो माझी माया दूर करा, माया दूर करा, मीच जाणत नाही म्हटलं. ज्योतिषी जाणत असतील म्हणजे, पण भगवान म्हणतात मी नाही जाणत माझी माया. माझ्या मायेत काय घडणार ते मी जाणत नाही, जाण्याची मला गरजच नाही. जसं चरित्र घडेल तसं तसं माझं महात्म्य प्रगट होईल. जसे जसे लोक येतील, जसे जसे प्रसंग येतील, त्या प्रसंगाप्रमाणे माझं चरित्र घडत जाईल, आणि ते त्यातून जाणीव, मलाही जाणीव होईल आणि भक्तांनाही जाणीव. सिनेमाची सगळी सोयी आधीच कळली तर काय होईल. ज्यांना सिनेमा बघतात त्यांची गोष्ट वेगळी. परंतु स्टोरी आधीच कळली तर त्याच्यात काय राहणार, काहीच नाही राहणार. आणि म्हणून सिनेमा बघताना कंटाळा होईल. तसंच भविष्यात जीवनामध्ये काय घडायचंय घडू द्या ना. परमात्मा आहे ना रक्षण करणारा आपल्या सगळ्या, ते बघायचं कसं रक्षण करतो तो, कैसा रक्षण करतो त्याला. मध्यंतरी आम्ही ऐकत होतो, एक स्वामी होते, त्यांना कोणी प्रश्न विचारला. म्हणाले हे भगवंत रक्षण करतो असं तुम्ही म्हणता, पण मग म्हणले हे मोठे मोठे महापुरुष होते, काय संस्कृतचे ज्यांनी ग्रामर लिहिलं ते पाणिनी ऋषी केवढे महान ऋषी होते. त्या पाणिनी ऋषींना म्हणाले वाघाने खाल्लं. असं कसं? अरे पण वाघाने खाल्लं, त्यांनी असं म्हटलं नाही, वाघाने खाल्लं असं. मग तो परमेश्वर कुठे होता असं त्यांच्या कोणीतरी प्रश्न विचारला. तुम्ही म्हणताय की परमेश्वर भक्तांचं रक्षण करतो, मग त्यांना वाघाने खाल्लं,
त्याचे शिष्य सगळे पळून गेले आणि वाघ आला, त्यांनी खाल्लं. त्याच्यानंतर म्हणले दुसरं एक उदाहरण त्यांनी सांगितलं, हा हत्तीने कोणाला तरी असे सत्पुरुष होते, त्यांना हत्तीने मारला म्हणून, हत्तीने पायाखाली तुडवलं. आणि तिसरे म्हणले एक सत्पुरुष होते, त्यांना म्हणजे कोणी जहर दिलं म्हणून, विष दिलं. हे कसं म्हणजे, ते एवढे महापुरुष होते, त्यांनी तर लोकांना एवढं काय सांगितलं, मग त्यांचं रक्षण का नाही केलं परमात्म्याने? तर त्या स्वामीने काहीतरी जे लांबड लावली, शेवटपर्यंत तो आलाच नाही. त्या काही सांगताच येत नव्हतं, काहीतरी आपलं लांबड लावून काहीतरी वेळ मारून दिली. तर आम्ही विचार केला, असं का झालं होतं. आम्ही त्याच्यावर आमचं विचार मंथन सुरू केलं की पाणिनीला व्याकरणकार, तेव्हा पाणीच्या आधी संस्कृतचं व्याकरणच नव्हतं म्हणून, संस्कृत नुसती भाषा होती, व्याकरण नव्हतं. ते व्याकरण पाणिनीने केलं. तेव्हा सगळे शिष्य त्यांच्या भोवती बसलेले होते आणि एका शिष्याने विचारलं, गुरुदेव, व्याघ्र या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे? म्हणजे व्याघ्र हा शब्द कुठून आला, कुठून उत्पन्न झाला? संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती आहे, हे आता आम्ही सांगतोय, त्यांनी काय तसं काही सांगितलं नाही. तर व्याघ्र या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे असं म्हणताना ते एकदम समाधी अवस्थेत गेले. ते चिंतन म्हणून, अरे व्याघ्र आहे, जसं आम्हाला कोणी प्रश्न विचारल्यानंतर आम्ही एकदम त्या समाधी अवस्था आहेत. प्रश्न विचारला बरोबर समाधी अवस्था आहेत. जर समाधी अवस्थेत गेले आणि त्यांनी सांगितलं, अरे त्यांना एकदम समाधी लक्ष, विशेषत्वेन जिग्रती इति व्याघ्रा. विशेषत्वाने म्हणजे त्याचं जे इंद्रिय असतं ना, घ्राणेंद्रिय, ते म्हणजे एवढं जबरदस्त असतं की मैलोन मैल जरी त्याची शिकार असली, वापत असलं तरी त्याला बरोबर ते वास येतो, आणि त्या वासाच्या अनुषंगाने तो वाघ, सिंह हे त्या वासाच्या अनुषंगाने जातात म्हणले आणि आपल्या लक्षाकडे जातात. विशेषत्वेन जिग्रती इति व्याघ्रा, व्याघ्र जिग्रती, विशेषत्वेने जिग्रती इति व्याघ्रा. आणि त्यांना एवढा आनंद झाला, आणि बघा त्यांचे संकल्प केवढा त्यांचा संकल्प हे असतो, पॉवरफुल असतो, पॉवरफुल विल पॉवर त्यांची एवढी असते की त्यांनी एखाद्या गोष्टीचं स्मरण केलं की ती गोष्ट समोर येते. तर तेवढ्यात काय आलं की तो व्याघ्र आला बाबा, त्यांनी व्याघ्राची व्युत्पत्ती सांगितली आणि तो वाघ स्वतः आला, खरोखरचा वाघ आल्याबरोबर ते सगळे पळून गेले. शिष्य लोक पळून गेले. म्हणजे सद्गुरू काय ते महान आहेत, म्हणजे ते आपले रक्षण करणार, आपण आपलं पळायला पाहिजे. तेव्हा ते पळून गेले आणि तो वाघ त्यांना खायला लागला, पायाकडूनच तो खातोय. आणि ते शिष्यानं सांगतात, अरे थांबा, विशेषत्वाने जिग्रती इति व्याघ्र लिहून घ्या, असं ते सांगतायत, आणि पायाकडून त्यांना खायला सुरुवात केली वाघाने. म्हणजे किती अवस्था आहे. त्या समाधी अवस्थेत ते होते, त्यांचं देहाचं भानच नव्हतं, त्याला रक्षणाची जरूरत नव्हती. मी न जाणे माझी माया, ते म्हणाले की आता आपलं संपलं असेल, झालं, मी कुठे जाणार आहे, माझा देह जाणार आहे, मग देहाचं संपलं असेल म्हणून चालला. हे त्याचं त्यांना परमेश्वराला सुद्धा हाक मारायची, कारण परमेश्वर वेगळा राहिलाच नाही त्यांच्याकडे, जाणीवेने एवढा. आणि त्यांना असं वाटलं असतं तर त्यांनी आपलं रक्षण स्वतः केलंही असतं, त्यांनी आपलं रक्षण केलं असतं. पण त्यांना लक्षात आलं की आता जाण्याची वेळ आली, उगाच आपण थांबून काय उपयोग नाही, जे काय आपलं कार्य करायचं ते आपण केलं आणि कार्य समाप्ती झाली, मग आता जाऊ. त्यांना देहाचा काही हे नाही, आणि म्हणून त्यांना रक्षणाचं सुद्धा त्यांना काही गरज पडली नाही. म्हणजे रक्षण हे त्याचं हे आहे. त्याच्यात दुसरे होते त्यांना हातीच्या पायी दिलं, तिसरे होते त्यांना जहर दिलं. तेव्हा हे सर्व त्यांचं कार्य, तेव्हा ते लक्षात येतं, आता कार्य झालं आपलं, आणि कार्य झालं म्हणजे आपल्याला जायचं आहे. संकेत दिला, अरे भगवान श्रीकृष्णाला बाण मारला, आता बघा भगवान श्रीकृष्णाला बाण मारला
त्यांना काय स्वतःच रक्षण करता आलं नसतं, बाण काढून टाकला असता, मलमपट्टी केली असती झालं, हात फिरवला असता तरी ते झालं असतं काय. मग भगवान श्रीकृष्णाचं रक्षण का नाही केलं परमेश्वराने, असं म्हणता येईल का? तिथे कुठला आता परमेश्वर, तोच परमेश्वर. रक्षण करायचं असं त्यांनी, तर त्यांनी म्हटलं असं, उद्धवा हे जरा बाण काढ माझ्या पायातला आणि मला हे लावून दे, काय जंगलचा थोडासा पाला वगैरे आणून काहीतरी बांधून बरे झाले असते. पण त्यांनी जाणलं की आता हा निमित्त झाला, व्याध हा निमित्त झाला, पण आपली जायची वेळ आली आणि म्हणून आपण आता आपला अवतार समाप्ती केली पाहिजे. हे त्याच्यातलं रहस्य असतं, हे रहस्य कोणाला कळत नाही. म्हणून घोरपडे म्हणतात ते रहस्य फार असतं. त्यांनी प्रत्येक पुस्तकाचं नाव रहस्य ठेवून दिलं. आमचं भागवत रहस्य ते आम्ही ठेवलं, ते हरिपाठ रहस्य ठेवा लिहा म्हणाला, हरिपाठ रहस्य, आम्ही हरिपाठ लिहिलं रहस्य. मग गीता रहस्य लिहा म्हणाला, ठीक आहे, गीतेचं रहस्य किंवा म्हणजे भविष्यात काय घडणार आहे, म्हणजे आम्हाला त्याची काय गरज आहे. आमचं चरित्र प्रगट होईल, भविष्यात घडणाऱ्या ज्या घटना आहे त्यांनी आमचं चरित्र फुलेल, प्रगट होईल आणि ते चरित्राचं गायन करायला मिळेल भक्तांना. आणि आता जर सगळं माहिती असेल तर काय उपयोग आहे मला. म्हणून भगवान म्हणतात, दैवी ही ईशा गुणमयी मम माया दुरत्या, ही माया माझी दैवी आहे म्हणाले, हे दूर करायला फार कठीण आहे. पण मामेव ये प्रपद्यम, ते मला जे शरण येतात, माया मेता तरंती, ते पटकन माया तरून जातात मला. तेव्हा जाणीव, आणि आता जाणीव म्हणजे काय आपण सांगितलं, जाणीवेनी सगुणाची जाणीव, निर्गुणाची जाणीव, निर्गुणाची जाणीव ज्ञानाने होते सद्गुरूंच्या. ते ज्ञान मुरत मुरत जेव्हा जातं तेव्हा शेवटी ती आईचा मुराळा अनुभव निर्गुणाचं ज्ञान होतं. आणि सद्गुरूंच्या कार्यामुळे, कार्यामध्ये आपण सहभागी झालं, समरस झालं, की समरस जेव्हा होत होतो की सद्गुरू वेगळे, आपण वेगळे, आपले विचार वेगळे, सद्गुरूंचे विचार वेगळे, आपला मान अपमान वेगळा, असं जेव्हा त्याचं सगळं संपून जातं तेव्हा तो सगुणाची जाणीव त्याच्याकडे निर्माण होते, जाणीव फुलते आणि तो सगुण परमात्म्याशी एकरूप होतो, म्हणजे सद्गुरूंशी एकरूप. मग आता जाणीव आणि अहंकार याच्यात काय फरक आहे, जाणीव आणि अहंकार याच्यात काय फरक आहे, तर म्हणजे अहंकार म्हणजे काय आणि जाणीव म्हणजे काय. जाणीव न सद्गुरू हे भक्ताला भक्ती करण्यासाठी उत्तेजन देते, भक्ती करण्यासाठी जे उत्तेजन देते सद्गुरू उत्तेजन देतात. आणि भक्ताच्या ठिकाणी एक असतं की मला काहीतरी करायचं, कुणी म्हणतात सद्गुरू आमच्याकडे या ना, या ना, ही त्याच्या ठिकाणी जाणीव, म्हणजे प्रेमाची जाणीव आहे. त्याला वाटतं सद्गुरूंनी यावं, सद्गुरू काहीतरी बोलावं, त्याला वाटतं सद्गुरू काहीतरी बोलावं, ही जाणीव त्याच्या ठिकाणी सगुणाची आहे म्हणा. ती त्याला उत्तेजन देते, उत्साह देते, प्रेरणा देते, उत्तेजन, उत्साह, प्रेरणा, आणि मग कार्य घडतं असं त्याच्याकडून. सद्गुरू सांगतात तसं तो करतो, त्याची सगळीकडे प्रगती होत जाते, त्याच सांसारिक आणि पारमार्थिक हा त्याचा समृद्धी होत जाते. षड्गुणेश्वरी, भगवंताचं षड्गुणेश्वरी आहे ना, आणि म्हणून त्याचा उत्साह, प्रेरणा वाढवते. म्हणून. आणि अहंकार कधी येतो, अहंकार कधी येतो, त्यांना एक प्रेरणा वगैरे झाली, सगळी झालं, त्याने एखादं कार्य केलं आणि कार्य केल्यानंतर त्याला जेव्हा असं वाटायला लागतं तरी बघा काय मी ग्रेट, सद्गुरू तर ग्रेट आहेच, प्रश्नच नाही, पण मी एवढा ग्रेट आहे की अगदी सद्गुरूंनी एवढं नाही, पण माझ्याकडून ग्रेट कार्य घडलं, ग्रेट काहीतरी घडलं, आणि मग तो सर्वांना सांगायला लागतो आणि सगळ्यांकडून वाहवा मिळवायला लागतो. त्याला असं वाटतं वाहवा मिळाला ना की तो मग फुगायला लागतो, जशी बेडकी फुगते तसं फुगायला लागतो, आणि मग तो हवेत उडायला लागतो. आणि मग तो सद्गुरू नाही मानत, की ज्यांच्यामुळे आपल्याला ही जाणीव झाली त्या नाही मानत, त्याला वाटतं की मी केल्यामुळेच हे सगळं झालं,
मी करीन केल्यामुळेच झालं. अरे सद्गुरू होते म्हणून झालं, नाही कसं झालं असतं तुझं. पण त्याला तो अहंकार होतो, याचा आम्ही अनुभव घेतला. मग अहंकार कधी येतो? आधी जाणीव येते सद्गुरूंच्या कार्यात समरस होण्याची वगैरे, काहीतरी करण्याची. आणि धोक्याचा पॉइंट येतो कुठे, की जेव्हा त्याला वाटायला लागतं की हे मीच केलं आणि याचा मला काहीतरी रिवॉर्ड मिळाला पाहिजे, याचा मला बघा. आम्हाला ते म्हणायचे मी एवढं लिहिलं म्हणजे माझंही त्याच्यात काहीतरी आहे का नाही म्हणा. सद्गुरू श्री निजधामानंद स्वामी यांनी गीतेवर लिहिलेल्या निरूपणाच्या आधारे मी केलेले लेखन हा, त्यांच्या निरूपणाच्या आधारे माझ्या ठिकाणी मी केलेले लेखन असं, आणि खाली लेखक अमुक अमुक. बघा याला काय म्हणतात, झाल्यानंतर जो प्रगट होतो. आधी बरोबर होतं, जाणीवेनी कार्य झालं, जाणीवेनी कार्य घडलं. पण नंतर काय झालं, 4 लोकांनी मला काहीतरी म्हणावं, सद्गुरूंनी मला काहीतरी, सद्गुरूचं कौतुक करतच असतात, असं काही नाही. पण आपलं सगळीकडे दमदमलं पाहिजे, आपला फोटो, मग आपलं पुस्तक असं आलं पाहिजे, त्यात लेखक अमुक अमुक सद्गुरू, आणि मग त्यांच्या बाजूला आमचा फोटो होता, त्याच्या बाजूला त्यांचा फोटो होता, आणि लेखक म्हणून. आता तू लेखक कुठला? त्याला आम्ही सांगितलं लेखक म्हणून नका लिहू. नाही मी स्वतःच हे केलेलं आहे. म्हणजे आधीपर्यंत बरं होतं, लिहीपर्यंत बरं होतं. लिहिल्यानंतर ते हे झाल्या बरोबर त्यांना एवढा अहंकार झाला. म्हणजे कार्य घडून गेल्यानंतर जाणीवेने कार्य घडतं, आणि कार्य घडून गेल्यानंतर जो येतो आगंतुक, त्याला कोणी बोलवलं नसतं, पण तो आगंतुक आहे. अहंकार हा आगंतुक आहे, आणि तो आगंतुक येतो, आणि कार्य घडून गेलं. कार्याच्या वेळेला तो नसतो. लग्न कार्यात सगळं काम करणारे लोक असतात, आणि एक बेटा आगंतुक येतो, आणि तो थोडा वेळ नाचतो आणि म्हणतो वा, आपल्या कार्याचा गाजावाजा करतो. म्हणजे मिरवण्याचं काम करतो. या कार्यामध्ये मिरवण्याचं तो काम करतो. लोकांनी त्याला मोठं म्हणावं, काय करतो त्याला ते हिंदीमध्ये म्हणतात बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. सगळ्या लग्नाच्या बँडवर हे गाणं वाजवतात. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, ऐसे मनमौजी को मुश्किल है समजाना. आता त्याला काय समजवणार बाबा, तो मनमौजी, अहंकार म्हणजे मनमौजी आहे. काय काहीतरी थोडं केलं, ते जाणीवेने घडलं, सद्गुरूंच्या प्रेम भक्तीने ज्ञानाने घडलं, आणि नंतर त्याला अहंकार झाला. आता हे माझंच आहे, मीच केलंय, मी केलं नसतं झालं नसतं, याचा गाजावाजा झाला पाहिजे, त्याच्यावर माझं नाव झालं पाहिजे, असा तो अहंकार बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना होतो. मग त्याला ऐसे मनमौजी को मुश्किल है समजाना, त्याला किती समजून सांगितलं तर काही तो ऐकत नाही. तो हुज्जत घालतो, तो भांडतो, तो काय वाईट गोष्टी म्हणतो, निर्वसना करतो, इथपर्यंत त्याची मदत जाते, इथपर्यंत त्याचा क्रोध जातो. हे कशामुळे? अहंकार. म्हणून अहंकार म्हणजे काय आणि जाणीव म्हणजे काय बरोबर जाणलं पाहिजे. जाणीव ही कार्याला प्रवृत्त करते, शक्ती देते, कार्य घडवून आणते. आणि अहंकार हा कार्य तर करत काहीच नाही, कार्य तर करीत नाहीच, पण कार्य घडून गेल्यावर मागवून येतो तो. त्याला म्हणतात आमच्या वराडी भाषेत वराती मागून घोडं. वरात निघून गेली. खरं वरात घोड्यावर काढायची असते, नवरा नवरी घोड्यावर बसायची असते, पण वरात ते निघून गेली आणि मागून तो घोडं घेऊन आला. तसं म्हणले अहंकार हा वराती मागून घोडं. त्याचा उपयोग तर काहीच नाही, म्हणजे उपयोग काहीच नाही त्याला, नुसतं मिरवायला. त्या घोड्याला सगळं सजवून घेऊन आला तो मोठा असता. त्याला अहंकार असं. कार्य तर जाणीवेने कार्य घडतं, आणि
श्रेय घ्यायला मात्र अहंकार येतो पुढे. एखादं कार्य घडून गेलं की काही लोक येतात, मग त्याच्यात सामील होतात आणि मग श्रेय घेतात, क्रेडिट घेतात. म्हणून जाणीव आणि अहंकार यात काय फरक आहे हे आमच्या ठिकाणी असं निर्माण झालं की अरे जाणीव म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय, हा विषय आमच्या ठिकाणी निर्माण झाला. आता हा कुठल्या ग्रंथात दिलेलं नाही, पण हे कसं हे स्फुरलं, जाणीव म्हणजे काय आणि अहंकार. मग आम्ही ते काव्यात लिहिलं. अहंकार ठाईच निर्माण होतो, जाणीव झाली, जाणीवेने सगळं कार्य घडलं आणि त्या ठाईच लगेच अहंकार निर्माण होतो. जीवा ईश्वरापासून दूर नेतो आणि जीवाला ईश्वरापासून दूर नेतो अहंकार. परिप्रेमी जाणीव निर्माण होते आणि जाणीव कुठे निर्माण होते? प्रेमामध्ये जाणीव निर्माण होते. त्या ठिकाणी प्रेम असेल तर जाणीव निर्माण होते. जीवा ईश्वराच्या पदी पाविते आणि ती जाणीव त्या जीवाचा हात धरून ईश्वराच्या चरणी त्याला घेऊन जाते. अहंकार तो मुख्य मानी स्वतःला. मी लेखक, मी हे पुस्तक लिहिलंय, हा तुमचं आहे बरोबर आहे, ते आहे, पण लिहिलंय मी, माझे त्याच्यात हे आहे. अहंकार तो मुख्य मानी स्वतःला, जाणीव ती मानिते ईश्वराला. आणि जाणीव ईश्वराला मुख्य मानतो आणि अहंकार स्वतःला मुख्य मानतो. अहंकार तो नित्यची भार आहे. ज्याच्या ठिकाणी अहंकार आहे तो नित्य भार वाहतो. हा माझा एवढा बंगला आहे, आमचा एक भाऊ आहे, त्याचा एवढा स्क्वेअर फुटाचा बंगला, 2000 स्क्वेअर फुटाचा बंगला, काय मोठ्या गाड्या, काय मूग, हे काय म्हणले? अहंकार तो नित्यची भार आहे. म्हणजे किरणचा पण एक भाऊ आहे, त्याची आमची भेट आधीच झाली, आधीपासून त्याला आम्ही, त्याचे काय मोठमोठ्या गाड्या, काय त्याचं धन काय, संपत्ती काय, सगळी लुटलेली, लुटालूट केली. पण त्याच्यामुळे अहंकार एवढा, याच्याकडे काहीच नाही. मग त्यांना असं वाटायचं, म्हटलं तुम्ही काय असं वाटून घेऊ नका, तुमच्याकडे असं धन संपत्ती येईल की तो स्वतः तिकडे येईल. मागे त्यांच्या दुकानाचं उद्घाटन होतं, तो आला होता, यांनी बोलावलं होतं, तो आला. मग त्याला लक्षात आलं की अरे ये भी कुछ कम नाही काय, हम भी कुछ कम नाही आहे. तो बघायला आला, त्याने ते फॅक्टरी बघितली तिथे सगळं. आता ते दुकान जो बघायला आला तर तो त्याचे डोळेच मोठे विस्तारित होतील. तेव्हा अहंकार आणि जाणीव म्हणजे काय, त्याला भक्ताच्या ठिकाणी जाणीव आहे आणि त्याच्या ठिकाणी अहंकार आहे. अहंकार तो नित्यची भार आहे. अहंकार तो नित्यची भार आहे, सदा जाणीवे ठाई आनंद आहे. आणि जाणीवेच्या ठाई मात्र आनंद आहे, नेहमी आनंद आहे. म्हणून त्याच्याकडे आम्ही गेलो तर दाखवतो सगळं, पण त्याचं टेन्शन एवढं, त्याला आनंद नाही. परंतु यांना सगळा आनंद आहे. हे सद्गुरूंचं आहे असं ते दाखवत असतं. हे सद्गुरूंचं आहे, सद्गुरू इथे आनंद आहे. अहंकार मोडेच ना नम्र होई. मोडेन पण वाकणार नाही असं, मोडेन पण वाकणार, याला अहंकार म्हणतो. अहंकार मोडेच ना नम्र होई, पदी ईश्वरी लीन जाणीव राही. आणि जाणीव आहे ना ती ईश्वराच्या पदी लीन राहते. म्हणजे आपलंच अनालिसिस आपण करून ठेवायचं की माझ्या ठिकाणी अहंकार आहे का जाणीव आहे, किंवा कधी अहंकार येतो कधी जाणीव असते, हे आपल्याच विश्लेषण करता येत आपल्याला. अहंकार दे ईश्वराची विभक्ती. अहंकार झाला की ईश्वरापासून सद्गुरूपासून तो दूर जातो, विभक्त होतो. जाणीव दे प्रत्यया ईश भक्ती. आणि जाणीवीमुळे ईश्वराची भक्ती प्रत्ययाला येते, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाला येते. अहंकार मायेत खेळे बुडे तू. अहंकार मायेत खेळतो, संसारात खेळतो आणि तिथे बुडतो. जाणीव खेळे ईशाशी रमेतो. आणि जाणीव सद्गुरूंच्या कार्यात खेळते आणि तिथे तो रमतो. म्हणून अहंकार तो नष्ट व्हाया, हवी ती महात्म्यांची सेवा घडाया.
अहंकार नष्ट करायचं ते एकच की महात्म्यांची सद्गुरूंची सेवा करायला पाहिजे. अशा नित्य सेवे अहंकार जातो, सदा एकतो बोध संवाद होतो. अहंकार जातो आणि बोध संवाद होत राहतो. तया भक्तीची साधने प्राप्त होती. त्याला भक्तीचे साधन सद्गुरू देतात. हृदयी सद्गुरू प्रेम ते निर्मिताती. आणि त्या भक्तीच्या साधनामुळे हृदयात प्रेम निर्माण होते. असे सद्गुरू ठाई ते प्रेम होते, तयाने तिथे ईश्वराच्या पदाती. सद्गुरूंच्या ठाई प्रेम झालं की ते ईश्वराच्या पदाला पोहोचलंच म्हणलं. तो ईश्वरापर्यंत पोहोचलाच आपोआप. आता प्रेम ते होऊ लागे स्वभावे. आता स्वभावाने प्रेम त्याचं होऊ लागेल. असे प्रेम ते ईश्वराचे म्हणावे. त्याला ईश्वरी प्रेम म्हणतात. म्हणून भक्तांनी अहंकार सोडून सद्गुरूंना शरण जाऊन जाणीवेचा हात धरावा. आणि म्हणजे भक्ताला काय होतं, सद्गुरू आपल्या सगुण निर्गुण दोन्ही स्वरूपाचा अनुभव आणून देतात. आणि स्वतःला स्वतःच्या जाणीवरूप शक्तीने जाणणाऱ्या भगवंताला अर्जुनाने पुरुषोत्तम म्हटले. अर्जुनाने पुरुषोत्तम म्हटलं कोणाला? स्वतःच्या जाणीवरूप शक्तीने भगवंताने आपल्याला जाणलं. कारण तो प्रकृतीरूपी स्त्रीचा पती आहे. ईश्वर कोण आहे? प्रकृतीरूपी स्त्री आहे, तिचा पती आहे. आणि तो सर्व भूतमात्रांना जन्म देणार आहे, सर्व जगाचं कारण आहे. सर्व जग त्याच्या ठिकाणी निर्माण होतं आणि तोच या जगाचं नियंत्रण करणार आहे. त्याचंच नियंत्रण आहे म्हणजे सगळ्याचं. तो या जगाला चालवणार आहे, ईश्वर आहे. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा तो आदी देव आहे. ते तिन्ही देव त्याच्यापासून निर्माण झाले. आणि म्हणून म्हणतात, भगवान सांगतात, स्वयमेवात्मनात्मानं वेत्तं त्वं पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव जगत्पते. स्वयमेवात्मनात्मानं वेत्तं त्वं पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव जगत्पते. असं एवढे समदास पूर्ण. श्री गुरुदेव.